गुरुजीने विचारलं होतं, भगवंत तुम्ही आम्हाला सोडून चाललात तर मग आता आम्ही कशाच्या आश्रयाने राहायचं, भक्ती कशा प्रकारे करायची भगवंत, मलाही तुमच्या बरोबर निजधामाला गोलोक धामाला यायचं आहे. तर भगवंताने सांगितलं होतं की हे उद्धवा, अरे मी कुठं येतही नाही आणि कुठे जातही नाही. ज्यावेळेस लोकांना मी दिसतो त्यावेळेस माझा अवतार झाला असं मानव म्हणतात, आणि ज्यावेळेस मी दिसत नाही त्यावेळेस सर्वांना वाटतं की मी पृथ्वी तलावरतून गेलो. तर वास्तविक पाहता भगवंत कुठे नाही, हरी व्यापक सर्वत्र समाना. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आजी मी दृष्टीने पाहिला विठ्ठलची. कणाकणामध्ये तो परमात्मा आहे. म्हणून तर प्रल्हादजी हिरण्यकश्यपूला म्हटले होते, बाबा तुमच्यातही तोच नारायण आहे, माझ्यातही तोच नारायण आहे, आणि बसलेल्या लोकातही तोच नारायण आहे, आणि खांबा खांबामध्ये सुद्धा तोच नारायण आहे. सर्वत्र व्यापक, हरी व्यापक सर्वत्र समाना. प्रत्येक जीवामध्ये, असं नाही की मानवामध्येच, प्रत्येक अगदी मुंगीपासून ते मानवापर्यंत जेवढे या पृथ्वी तलावर मानव जीव मात्र आहेत त्या सर्वांच्या मध्ये भगवंताचं काय आहे, वास्तव्य आहे. जर आपल्याला इतरत्र जीवांमध्ये जर वास्तव्य नसतं तर शांतीचे सागर असणारे पैठण निवासी नाथ बाबांना रामेश्वरम वरून पाणी घेऊन जाताना काशी विश्वनाथाला नेत असताना गाढवामध्ये त्यांना देव दिसला नसता. सद्गुरूंची कृपा पात्र करून ज्यावेळेस नामदेवराय पंढरपूरला गेले आणि गाव घातली, का सद्गुरूंची आपल्यावर कृपा झाली. मडकं कच्चा आहे म्हणून संत सभेमध्ये नामदेवरायांना ठरवलं होतं. तर औंढ्या नागनाथाला विसोबा खेचरांकडे त्यांना गुरु करण्याकरता पाठवलं, आणि जेव्हा गुरु करून नामदेवराय पंढरपूरला आले तेव्हा पूर्ण पंढरपूर मधल्या नगरवासियांना भंडारा दिला, भोजन दिलं. तर त्यावेळेस भगवंताने परीक्षा घेतली की माझा नामा पक्का झाला की कच्चा झाला. म्हणून जीवनामध्ये सद्गुरूंची काय आहे, आवश्यकता आहे. कारण सद्गुरू हे प्रत्येक मानवाच्या जीवनामध्ये पाहिजेच. कारण सद्गुरू शिवाय भगवत प्राप्तीचा मार्ग हा कोणालाही भेटत नाही. देवाचा जेवढा अधिकार आहे तेवढा सद्गुरूंचा काय असतो, अधिकार असतो. की गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै गुरुवे नमः. वर्णन केलं, गुरु म्हणजे कोणी मानव नाही, गुरु म्हणजे एखादी स्त्री नाही, पुरुष नाही, गुरु एक तत्व आहे. मग ती कोणाचेही गुरु असू दे, गुरु ही गुरुच असता. की गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. सगळ्या संतांचे कुळाचे असणारे सद्गुरुदेव गुरु असतात. म्हणून एका भक्ताने म्हटलेलं आहे की सारे तीर्थ धाम आपके चरणों में, सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. गुरु हे तत्व आहे. आपली एवढी निष्ठा पाहिजे की गुरुच्या चरणावरती आपल्याला चारही धामाचं काय झालं पाहिजे, दर्शन झालं पाहिजे. म्हणून सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादाने गुरु हे आपल्याला आपण गुरु केलेच पाहिजे. ज्ञानोबराय म्हणतात ना, म्हणून जाणते नी गुरु भजिजे तेने कृत कार्य होईजे, जैसे प्राण सोडू नये. प्रत्येकाने गुरु हा केलाच पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी भगवान परमात्मा म्हणतात की हे उद्धवा, मी कुठे जात नाही, येत नाही, आणि ज्यावेळेस मी सर्वांना दिसतो त्यावेळेस मी आलेला सारखा दिसतो, पण हरी व्यापक सर्वत्र समाना. सगळ्या ठिकाणी, गुरूंच्या ठिकाणी, संतांच्या ठिकाणी, जीवाच्या ठिकाणी, प्रत्येक मानवाच्या ठिकाणी मी गुरुच्या रूपाने, संतांच्या रूपाने आणि ईश्वराच्या रूपाने काय करतो, वास्तव्य करतो. म्हणून या असणाऱ्या उद्धवा, जे भागवत महापुराण आहे त्याच्यामध्ये माझं एक स्वरूप मी काय करेल, विलीन करेल. म्हणून एका स्वरूपाने देव
गोलोक धामाला गेले, एका स्वरूपाने या भागवत ग्रंथामध्ये विराजमान झाले आणि एका स्वरूपाने पंढरपूरमध्ये येऊन विटेवर उभा राहिले. म्हणून अशा प्रकारे ही शब्दमयी वाङ्मयी मूर्ती आपण या ठिकाणी गेल्या 6 दिवसापासून ही शब्दमयी वाङ्मयी मूर्तीचं आपण श्रवण करत आहोत आणि सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी मोठ्या आनंदाने उत्साहाने 7वा दिवस कधी आला कळालंच नाही. पाऊस आला, सगळं झालं, पण कुठेच काहीच न अडचण येता सुंदर अशा प्रकारे आपण 7व्या दिवसामध्ये पदार्पण करत आहोत. तर 2 मिनिटाकरता रोजच्या प्रमाणे आता उद्या म्हणणार आहे का मी संध्याकाळीच येणार आहे का आपण इथं कोणी. आणि क्षण हा काळ मी सांगितलं ना, काळ फार बलवान आहे. काळ कधी कोणाचा कसा येईल सांगता येत नाही. आज आपण सगळे आनंदाने या ठिकाणी बसला आहोत. तर नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी या नेहाने माझ्या व्यासपीठावरती जे सर्व असणारे आमचे गंधर्व रूपातले गुरुजन मंडळी आहेत ते असणारे आदरणीय सिंधवादक श्री रघुनंदनजी महाराज थोरात, बासरी वादक आदरणीय श्री राजूजी महाराज अमरावतीकर, तबल्यावरती आदरणीय श्री सुनीलजी दादा ढेंगडे, पॅडवरती सुंदर अशा प्रकारे गायन करून आदरणीय कन्हैयाजी दादा लाठे आणि माझा आवाज आपल्यापर्यंत पोस्ट करणारे संशिष्टीवाले दादा सोपान दादा, टेंट व्यवस्था पातेकर दादा आणि जे आपलं चॅनल आहे आपली कथा आपल्या स्मरणात राहील की आपली कथा आपण अशी केली म्हणून स्मरणात राहील म्हणून वारकरी विचारधारा मितेश दादा. तर सुंदर अशा प्रकारे या सर्वांकरता एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा. आणि सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी या कथेकरता मी रात्रीही तुम्हाला सांगितलं की सुंदर अशा प्रकारे 7 दिवस मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं की रांगोळी काढल्यानंतर त्या रांगोळीमध्ये कोणते 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 रंग भरायचे. तर आपल्याला जे भरता आले ते आपण भरले आणि सुंदर अशा प्रकारे 7 दिवस वेगवेगळ्या कथेच्या रूपाने वेगवेगळे पदार्थाचं आपण काय केलेलं आहे सेवन केलेलं आहे. आणि रात्रीही मी सांगून गेले की काकांनी या ठिकाणी आपण सगळे दिवाळीला तुम्ही प्रतिवर्षी येता, पण कोण कधी येतं आणि कोण कधी जातं माहीत पडतं का? कोणालाच माहीत पडत नाही. कोण कधी आलं, कोण कधी गेलं, कोणाची भेट होते, कोणाची भेट होत नाही. म्हणजे ज्या गावात मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि ज्या गावात आपण जन्माला येतो, लहानाचं मोठं होतो आणि तिथे सगळे लहानपणीच्या सगळे भेटल्यानंतर किती आनंद होतो. तर काकांनी सगळ्यांना एकत्र केलं आणि सगळ्या बहिणींना ही भागवत रूपी भाऊबीजीची काय दिली भेट दिली. तर सुंदर अशा प्रकारे एकदा सर्वच लेकीन करता, पाहुणी मंडळी करता आणि समस्त महिला मंडळ पुरुष वर्ग एकदा तुम्हीच तुमच्या करता टाळ्या वाजवा आणि 2 मिनिटाकरता सर्वांनी एकदा सुंदर हाताने टाळी वाजवा. आता टाळी वाजवायला कमी पडायचं असं वाटलं पाहिजे, संध्याकाळी परत कथा सुरू करायची. सर्वांनी सुंदर हाताने टाळी वाजवा आणि गोड अशा मुखाने एकदा राधा राणीचं काय करा भजन करा. जय हो. राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे
गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे टाळी वाजवा जय हो. राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे टाळी वाजवा सर्वांनी. गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद गोविंद 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 राधे जय हो. टाळी वाजवा. गोविंद राधे गोपाल राधे 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 टाळी वाजवा. गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे राधे गोपाल राधे गोविंद राधे राधे गोपाल राधे राधे गोविंद राधे राधे गोपाल राधे राधे गोविंद राधे राधे गोपाल राधे 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 गोविंद राधे राधे गोपाल राधे राधे गोविंद राधे राधे गोपाल राधे राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे राधे गोपाल राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद राधे. राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे. गोविंद राधे गोपाल राधे 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 वृंदावन में राधे राधे निधिवन जी में राधे राधे सेवा कुंज में राधे राधे वैशी मठ में राधे राधे यमुना तट में राधे राधे नंदगांव में राधे राधे बरसाने में राधे राधे मथुरा जी में राधे राधे गोकुलगांव में राधे राधे गोवर्धन में राधे राधे साड़ेघाटी में सतीपुरा में राधाकुंड में रामकुंड में कुसुम सरोवर कालसीरंगा राधे 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 राधे
बोलिए गोपाल कृष्ण भगवान की जय। राधा रानी सरकार की जय। भगवान परमात्मा आहे ना, त्याला कुठेही नेऊन टाका महाराज. त्या प्रद्युम्नाला पाण्यात टाकल्या बरोबर प्रद्युम्नाला एका माश्याने गिळला. तो शंभरासुर निघून गेला. कालांतराने त्या समुद्रामध्ये एक मत्स्यवारी माशी पकडण्याकरता आला आणि त्याच्या जाळ्यामध्ये तो विशाल असणारा तो मासा आला आणि तो ओढला. विचार केला की एवढा मोठा विशाल मासा आहे, तर याचा आपण काय करावं. जर आपण राजाला दिला तर राजा आपल्याला काय देईल, बक्षीस देईल. म्हणून त्या मत्स्यवाऱ्याने काय केलं, त्याच्या राज्याचा राजा होता शंभरासुर, कारण तो मासा घेतला आणि राज दरबारामध्ये आणून दिला. मग राज दरबारामध्ये त्या शंभरासुराने विशाल असणारा तो मासा पाहिला आणि पाहिल्यानंतर त्याने तो स्वयंपाक घरात पाठवला. मग आपल्याला माहिती आहे पुढे काय काम झालं असेल त्याचं. त्या मत्स्यवाऱ्याला काय दान द्यायचं ते दिलं आणि त्या स्वयंपाक घरामध्ये त्या माशाचं जेव्हा पोट फाडलं ना, तर त्याच्या पोटामधून मानवाच्या देहाच्या आकाराच्या बालकाचाच काय झाला, जन्म झाला. तो कोण होता, प्रद्युम्न. आणि पाण्यात कोणी टाकला होता, शंभरासुराने. मरण चुकवता येत नाही. त्या प्रद्युम्नाला परत राज दरबारामध्ये आणलं आणि आणल्यानंतर शंभरासुराला सांगितलं. आश्चर्य झालं की एका माशाच्या पोटामध्ये एक मानवाचा बाळ निघाला, याचं करायचंय काय. तर शंभरासुराने सांगितलं, याचं मी काय करणार. एक मायावती नावाची दासी होती त्या राजमहालामध्ये आणि ती दुसरी कोणी नव्हती. कामदेवाचा अवतार होणार म्हणून नारदाने तिला सांगितलं होतं, तू इथेच काम करत राहा, तुझा पती एक दिवस इथे येईल आणि तुझ्या पतीची तुला देहरूपाने काय होईल, प्राप्ती होईल. म्हणून ती रतीच मायावती नावाने काम करत होती. तर शंभरासुराने सांगितलं, एक मायावती नावाची दासी आहे आपल्या दरबारामध्ये, तिला देऊन टाका तो बाळ. मायावतीला एवढा आनंद झाला की माझ्या पतीला देहाची काय झाली, प्राप्ती झाली. मग शुकाचार्य म्हणतात, राजा त्या ठिकाणी त्या मायावतीने प्रद्युम्नाला लहानाचा मोठा केला, शस्त्र अस्त्र विद्या शिकवल्या आणि 25 वर्षाचा तो प्रद्युम्न झाला. आणि झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या मायावतीचं त्याच्यासोबत बोलणं, वागणं, राहणं, आचरण थोडंसं बिघडलं. त्यावेळेस प्रद्युम्नाने विचारलं, देवी आपण मला आईप्रमाणे लहानाचं मोठं करत आहात, मला शस्त्रविद्या अस्त्रविद्या त्या ठिकाणी मला शिकवली आहे आणि तुम्ही माझ्यासोबत असा व्यवहार का करत आहात. तर त्यावेळेस त्या मायावतीने सांगितलं, स्वामी मी कोणी काही दासी नाही, मी तुमची काही आई वगैरे दासी म्हणून तुम्हाला लहानाचं मोठं केलं नाही, तर तुम्ही साक्षात कामदेवाचे अवतार आहात आणि मी तुमची पत्नी असणारी रती आहे. मग पुढे तिने सगळं विस्तार सांगितला. मग त्या प्रद्युम्नाचं आणि शंभरासुराचं घनघोर युद्ध झालं. त्या युद्धामध्ये शंभरासुर मारल्या गेला आणि नंतर मग नारदजींनी त्या प्रद्युम्नाला आणि मायावतीला घेऊन द्वारकेला आले. तर द्वारकाधीश आणि रुक्मिणी आई साहेब त्यांच्या स्वागताला आले. नारदजींनी सांगितलं, भगवंताला तर माहित होतं तो प्रद्युम्नच आहे, पण आई साहेबांना माहित नव्हतं. कारण गेला होता तेव्हा तो किती दिवसाचा होता, 10 दिवसाचा. आणि आला तो एकटा आला का, एकटा आला का, विवाह करूनच आला. मग कसं त्या आईला ओळखला जाणार मुलगा सुद्धा. पण त्या प्रद्युम्नाचा अक्षण करू लागले ना आई साहेब, मनामध्ये मातृभाव प्रगट झाला. माझा जर मुलगा असता तर तो असाच असता. भगवान द्वारकाधीश म्हणजे रुक्मिणी असाच नाही, तो तुझाच मुलगा आहे, फक्त गेला होता एकटाने आले होते दोघं. प्रद्युम्नाचं स्वागत केलं आणि शुकाचार्य म्हणतात, मग नंतर भगवंताचा प्रथम विवाह झाला आणि भगवंताचा काही एक विवाह झालेला नव्हता. किती विवाह झाले होते, 16,108. आपण किती विवाह केले, एक. मग आहे तयार बसायला. तर
तर भगवंताचा दुसरा विवाह श्री शुकाचार्य म्हणतात भगवंतावरती चोरीचा कलंक लागला होता. द्वारकेमध्येच एक द्वारकेमध्ये एक असणारा बोलिए राधा राणी सरकार राधे राधे. तर श्री शुकाचार्य म्हणतात राजा भगवंताचा दुसरा विवाह झाला. भगवंतावरती चोरीचा आरोप आला होता. त्या द्वारकेमध्ये सत्राजित नावाचा राजा राहत होता. त्याने सूर्याची आराधना केली आणि सूर्याने त्याला सेमंतक नावाचा काय दिला होता मणी दिला होता. आणि तो सेमंतक मणी रोज 8 बार सोनं द्यायचा. आता जर असता तो आपल्याकडे रोज 8 बार सोनं तो असणारा सेमंतक मणी द्यायचा. आणि एक दिवस तो एवढा चमचम करायचा जणू असं वाटायचं की सूर्य जमिनीवर उतरला. एक दिवस तो सत्राजित त्या सेमंतक मण्याला गळ्यात घातला आणि भगवंताच्या सुधर्मा नावाच्या सभेमध्ये जाऊन बसला. भगवान कृष्णाच्या सभेचं नाव होतं सुधर्मा सभा. आणि त्या सभेचं एक वैशिष्ट्य होतं की त्या सभेमध्ये कितीही लोक आले तर एक आसन मात्र रिकामच राहायचं. किती ती सभा भरू द्या एक आसन शिल्लकच राहायचं. अशी भगवंताची दिव्य असणारी ती सभा होती. आणि एक दिवस सत्राजित आला. सत्राजित आला चमचमणारा तो सेमंतक मणी पाहिला. सगळ्यांना वाटू लागलं सूर्यच आला. सूर्य जमिनीवर उतरला. भगवंत म्हणले सूर्य नाही तो सत्राजित आहे. त्या सत्राजिताला सूर्य भगवंताने सेमंतक मणी दिलेला आहे. सत्राजिताला देवाला भेटला आणि भगवान सहज त्या सत्राजिताला शब्द बोलून गेले. सत्राजिता एवढा दिव्य असणारा हा सेमंतक मणी आहे. हा जर मणी राजकोषामध्ये जमा केला तर एकाला उपयोग न होता सगळ्या जगाला त्याचा काय होईल उपयोग होईल. म्हणतात ना 1-7 जणांनी खाल्ला होता. तसं त्या सेमंतक मण्याचा फायदा पूर्ण द्वारकेला होईल. पण तू नाही म्हणाला. म्हणजे तुझी इच्छा. पण एक दिवसाचा प्रसंग शुकाचार्य म्हणतात राजा एक दिवस काय झालं त्या सत्राजिताने तो मणी घेतला. देव घरात ठेवला. काहीतरी कामानिमित्ताने बाहेर गेला. त्या सत्राजिताचा लहान भाऊ होता प्रसेन. त्या प्रसेनाला वाटला आपला भाऊ घरात नाही. भाऊ येईपर्यंत आपण सेमंतक मणी गळ्यात घालू बघू. म्हणून त्याने तो सेमंतक मणी घेतला गळ्यात घातला. पण बांधल्याबरोबर त्याला तो म्हणला आता गळ्यात बांधलाच आहे तर शिकार करून येऊया. अजून काही भाऊ घरी आलेला नाही. काही सेवकाला बरोबर घेतलं आणि तो प्रसेन तो सेमंतक मणी गळ्यात बांधून शिकारीला गेला. आणि शिकारीला गेल्यानंतर तो चमचमणारा सेमंतक मणी एका सिंहाने पाहिला. सिंहाला तो एवढा आवडला. सिंहाने त्या प्रसेनावर झडप घातली. त्या प्रसेनाचा वध केला. त्या प्रसेनाचा वध करून तो सेमंतक मणी त्या असणाऱ्या सिंहाने घेतला. आणि घेतल्यानंतर पुढे गेला तो सिंह निघून. त्या सिंहाला जामवंताने बघितलं आणि तो चमकणारा दिव्य असणारा मणी पाहिला. तर जामवंतजीचं आणि सिंहाचं पुढे युद्ध झालं. जामवंताने तो मणी घेतला. आपल्या गुफेमध्ये गेले आणि त्यांच्या कन्या असणारी जामवंती त्या जामवंतीला तो खेळायला दिला. पण इकडे द्वारकेमध्ये काय झालं शुकाचार्य म्हणतात राजा तो सत्राजित आला तर सेमंतक मणी नव्हता. कुठे गेला भाऊ घरात दिसेना. पूर्ण द्वारकेमध्ये भावाचाही शोध घेतला. सेमंतक मण्याचा शोध घेतला. कुठे सेमंतक मणी दिसला नाही. भाऊ दिसला नाही. मग त्याला मनात आलं हा मणी कोणी मागितला होता द्वारकाधीशांनी. मग चोरी कोणी केली असेल द्वारका. आता असं थोडं राहतं कोणी म्हणलं नाही तुमचं साडी छान आहे गंठन खूप छान आहे गळ्यात खूप छान आहे. म्हणजे हरवलं तर त्या ज्याने विचारलं छान आहे का त्याच्यावरच आपण आरोप करतो का नाही. त्या सत्राजिताच्या मनात आलं की हा मणी मला मागितला होता द्वारकाधीशांनी. मग निश्चितच द्वारकाधीशांनी या मण्याची काय केली चोरी केली. भगवंतापर्यंत ही बातमी पसरली. पूर्ण द्वारकेत बातमी पसरली की द्वारकाधीशांनी सत्राजिताचा मणी चोरला. वास्तविक पाता विचार करा द्वारकाधीशाला काय गरज होती तो मणी चोरायचा. द्वारकाधीशाची जो मणी चोरायची काय गरज होती. द्वारकाधीशाचा महाल का विटा मातीचा बनलेला होता का. तो कशाची होती द्वारिका सोन्याची होती. आता असती द्वारिका सोन्याची तर
महाराज एक एक तुकडा सगळ्यांनीच घेऊन आले असते. देव जे कार्य करतो ते व्यवस्थित करतो. द्वारिका सोन्याची होती. देव चोर आहे, देव चोर नाही असं नाही. नामदेवराय म्हणतात ना, ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नाम याचा दातार. नामदेवराय म्हणतात हा पुराणातला प्रसिद्ध चोर आहे, पण याने काही कोणाचं सोनं चोरलं नाही. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. त्याने भक्ताचं चित्त चोरलं. भगवंताकडे सगळं आहे, पण भगवंताकडे मन नाही. म्हणून भगवंत आपल्या भक्ताचं काय चोरतो? मन चोरतो, चित्त चोरतो. म्हणून त्या असणाऱ्या भगवंतावरती चोरीचा कलंक लागला. भगवंताने सांगितलं, बाबा सतराजिता, मी तर काही तुझा मनी चोरला नव्हता. आणि तो आळा आला होता देवावर. आणि तोही का आला होता माहितीये का? तो भाद्रपद महिन्यातला चतुर्थीचा चंद्रोदय पाहिला होता. चंद्र म्हणतात तो चंद्र पाहायला नाही पाहिजे. तो जर पाहिला तर आपल्यावर चोरीचा काय लागतो? कलंक लागतो. सूर्य चंद्रोदयाच्या वेळेला तो पाहायला गेला होता भगवंताकडून. तर भगवान म्हणाले, बाबा मी काही तुझा मनी चोरला नाही, पण मी तुझा मनी आणून देतो. म्हणून भगवंताने काही द्वारकावासियांना बरोबर घेतलं आणि मण्याच्या शोधात गेले. जंगला वनातून रानातून तर पुढे प्रसेन मेलेला पडला. तर सेवकांना सांगितलं त्याचा अंतिम विधी करा. सिंहाचे पावलं दिसले, सिंहाच्या चरणचिन्हाने पुढे गेले. तर शुकाचार्य म्हणतात सिंह मरून पडलेला दिसला. पुढे जामवंताचे पावलं दिसले. तर त्या पावलांनिशी त्या रस्त्याने भगवंत काही सेवकांना घेऊन गेले. एका गुफेपर्यंत जाऊन ते पावलं थांबले. आणि थांबल्यानंतर त्या ठिकाणी द्वारकावासी काही बरोबर नेले होते ना, तर त्या द्वारकावासियांना बाहेर ठेवलं उभा. सांगितलं माझी 8 दिवस वाट बघा. जर मी 8 दिवस आलो नाही ना, तर तुम्ही इथून परत जा. मग असं समजा की मी आता परत येणार नाही. भगवंत त्या गुफेमध्ये गेले आणि जामवंती तो मणी मैत्रिणी बरोबर खेळत होती. तर त्या प्रकाश पडलेला होता तो सेमंतक मण्याचा. लख त्या गुफेमध्ये प्रकाश पडलेला. भगवान गेले आणि पाहिलं तर तो मणी इथं सापडला. एकदाचा सापडला मणी. असं वाटलं देवाला. भगवंताने त्या जामवंतीला आवाज दिला, देवी तुमच्या हातातला तेवढा मणी मला जर दिला तर चांगलं होईल. पण जामवंती घाबरली. कोणीतरी चोर आला म्हणून धावतच वडिलाकडे गेली की कोणीतरी अनोळखी व्यक्ती आली आणि तो माझा मणी मागत आहे बाबा. रडत रडत जामवंती गेली. जामवंत आले. मग विचारायचं ना कोण आहे, काय आहे, कशाला आलात नाही. आता ते पशुजीवच होते ना जामवंतजी. एवढी बुद्धी कुठे असणार ना त्यांच्यामध्ये. सगळ्यात जास्त आयुष्य होतं जामवंतजीला. राम अवतारामध्ये राम रावणाच्या युद्धामध्ये त्यांनी काय केलेलं? सहकार्य केलेलं. आणि कृष्ण अवतारामध्ये सुद्धा ते त्या ठिकाणी होते. तर जामवंतजी जसे आले ना, तसे द्वारकाधीशांबरोबर युद्धच करायला लागले. तर 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 8 दिवस झाले. ते युद्ध थांबायला तयार नाही. द्वारकावासियांना वाटलं आता देव काही परत येत नाही. द्वारकावासी द्वारकेला आले. वसुदेव देवकीला सांगितलं. आता असं वाटत नाही की द्वारकाधीश परत येतच नाही. हाहाकार उठला द्वारकेमध्ये. द्वारकाधीश गेले. मग नारदजी आले. देवकी मैया रडू लागल्या. वसुदेवजी रडू लागले, आमचा पुत्र कधी येईल. मग नारदांनी सांगितलं काळजी करू नका, एक काम करा, तुम्ही देवी भागवताचं काय करा, पारायण करा. देवी भागवताची तुझी कथा करा. म्हणजे देवाला येण्याकरता सुद्धा देवी भागवताची देवाच्या आई वडिलांनाही काय करावी लागली? कथा करावी लागली. तर देव वसुदेवजी म्हणतात मला आठवण आली. पूर्वी एकदा कारागृहामध्ये असताना त्या ठिकाणी गर्गाचार्याकडून देवी भागवताचं काय केलं होतं? 99 दिवसाचं 9 दिवसाचं काय केलं होतं? पारायण त्यांच्या हाती करायला लावलं होतं पुत्रप्राप्ती करता. तर मग नारदांनी त्या ठिकाणी कथा सांगायला प्रारंभ केला. आणि ती सलग असणारे युद्ध भगवान द्वारकाधीशांचं आणि जामवंताचं 25 दिवस नाही, 26 दिवस नाही, 27 दिवस नाही, तर 28 दिवसापर्यंत ते युद्ध चाललं. आणि 28व्या दिवशी जामवंताच्या मनात आलं की आता तरी या क्षणाला माझ्या बरोबर युद्ध करायला एवढी बलाढ्य शक्तिशाली व्यक्ती कोणीच नाही. म्हणून ही काही सामान्य नाही. कारण जामवंतजीने रामप्रभूंना ज्यावेळेस राम रावणाचं युद्ध झालं, माता सीतेला परत आणलं, विजय प्रभू रामचंद्रांचा झाला. प्रत्येक भक्ताला भगवंताने
काही बक्षीस दिलं होतं. तर जामुवंताला विचारलं तुला काय पाहिजे. तर जामुवंत म्हटले मला काहीच नको, माझी एकच इच्छा आहे की मला तुमच्या बरोबर युद्ध करायची काय आहे इच्छा आहे. ज्या हाताने त्या बलाढ्य रावणाचा वध केला त्या बाहूमध्ये त्या हातामध्ये किती ताकद आहे हे मला बघायचं. रामप्रभू म्हटले हे मात्र या अवतारात होणार नाही. मी मर्यादा पुरुषोत्तम आहे, मी माझ्या भक्तांबरोबर युद्ध करू शकणार नाही. कारण एक बाणी एक वचनी आणि एक पत्नी मी आहे आणि माझ्या भक्ताबरोबर मी युद्ध करायला माझी असणार आचरण मला आज्ञा देत नाही. मी मर्यादा माझ्या ठिकाणी आहे पुढच्या अवतारात. म्हणून कृष्ण अवतारात कोणत्याच मर्यादा नाही की अशा भगवंताने ओलांडल्या नाही. सगळ्या मर्यादेचं उल्लंघन भगवान श्रीकृष्णाने केलं. आणि मग जामुवंताच्या लक्षात आलं ही सर्वसामान्य व्यक्ती नाही तर साक्षात प्रभू रामचंद्रांचेच अवतार असणारे भगवान द्वारकाधीश आहे. लगेच युद्ध थांबवलं आणि जामुवंतजीने भगवंताच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला आणि प्रभू रामचंद्रांचं काय केलं भजन केलं आणि प्रभू रामचंद्रांचा काय केला नामोच्चार केला. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, राम जय राम जय बसल्याले म्हणा राजा रामचंद्र भगवान की. हा तर जामुवंतजीने भगवंताच्या चरणावर प्रणाम केला आणि देवा क्षमा असावी, क्षमा असावी, मी तुमच्या बरोबर युद्ध केलं देवा, इथपर्यंत तुम्ही आलात काय कारण मला बोलून घ्यायचं ना द्वारकेला. भगवान म्हणले बाबा इथपर्यंत यावंच लागलं. म्हणे काय म्हणे माझ्यावर चोरीचा आरोप लागला. म्हणे देवा मला सांगा मी तुमच्याकरता काहीही करायला तयार आहे. इथं परीक्षा होती जामुवंताची. आपण म्हणत नाही का मी तुमच्यासाठी काही करेल काही करेल. आपण त्या काही करेल म्हणणाऱ्याला फक्त म्हणायचं माझ्यासाठी जीवच द्या. देऊ शकतो मनुष्य नाही महाराज. जामुवंतजी म्हणायला लागले मी तुमच्याकरता काही करेल देवा, फक्त आज्ञा करा मला सांगा. आज्ञेचं पालन करणार. भगवान म्हणले बाबा माझी काही आज्ञा नाही, माझी एकच इच्छा आहे तुमच्या हातात जो सेमंतक मणी आहे ना त्या सेमंतक मण्याच्या माझ्यावर चोरीचा कलंक लागलेला आहे तेवढा मणी मात्र मला द्या, मला जाऊ. जामुवंत थोडे स्तब्ध झाले. आता काय म्हटले होते जे मदत जे करता येईल ते तुमच्याकरता करेल. बोले जामुवंतजी देव म्हटले काय झालं. जामुवंतजी म्हटले देवा ती सोडून दुसरं काही काय म्हटले ती सोडून दुसरं काही मागा, कारण तो जर मणी माझ्या मुलाकडे असता मी दिलाच असता. तो मणी कोणाकडे आहे माझ्या मुलीकडे आहे. माझ्या मुलीला मी देऊ शकणार नाही. उपाय काय काय उपाय काय करायचा. जामुवंत म्हटले माझ्याकडे एक उपाय आहे. देव म्हटले लवकर सांगा काय उपाय आहे. जामुवंतजी म्हटले एक काम करा हे श्यामसुंदर एक काम करा तुम्हाला मणीही मिळेल, मण्याने चोरीचा कलंकही नाहीसा होईल. एकच उपाय आहे काम करा माझ्या मुलीबरोबर विवाह करा. कन्यादानाच्या रूपात सेमंतक मणी येईल आणि चोरीचा कलंक सुद्धा नाहीसा होईल. पहा चोरीचा आरोप आला तर काय करावा लागला विवाह. जामुवंतजी होते जामुवंत का मानव होते का विचार
कोण होते ते अस्वल होते ना. अस्वलाची कन्या कशी असते महाराज म्हणले पंचायत झाली चोरीचा कलंक लागला आणि परत कोणाबरोबर जामवंतीच्या कन्येबरोबर जामवंतीला बरोबर महाराज विवाह केला देवाने. आणि काय झालं जामवंतीला घेऊन यायला लागले पण मनात विचार लागला न्यावं कसं द्वार कुठे तिथे आई साई बसलेल्या होत्या देवी जामवर मानवाच्या दिसायला कशी असेल कसं न्यावं देवालाही प्रश्न पडला. पण नारदाने देवाचं काम केलं. नारद त्या बाबा फार नारदजी आले द्वारकेला आले आणि द्वारकेला येऊन तुम्ही एवढे शांत कशा बसले आई साहेब तुम्हाला माहित आहे का द्वारकाधीशांनी काय पराक्रम केला. आई साहेब म्हणे अजून मला माहित झालं नाही. माहित आहे का म्हणे काय केलं. आई साहेब म्हणे काहीतरी चांगलं केलं असेल. काय चांगलं केलं म्हणे त्यांनी विवाह केला. विवाह झाला असं म्हटलं. आई साई साईला हो का काही म्हटलं नाही. हो का केला का म्हणे छान छान ताट घेते म्हणे बोलायला. नारद माहित आहे कोणासोबत केला विवाह. इथे शब्द बघा आई साहेबांच्या वाणीत किती ताकद आहे. नारदजी म्हणतात माहित आहे की मला कोणाबरोबर दुसरा विवाह केला. आई साई साईला नारदजी माझ्या श्यामसुंदर आणि जिच्या बरोबर विवाह केला ना निश्चितच माझ्यापेक्षा सुंदर तेवढ्याच वाणीने आई साहेबांपेक्षा काय झाल्या सुंदर झाल्या. भगवंताला थोडं बरं वाटलं. मग द्वारकेला गोमती नदीमध्ये स्नान केलं अभिषेक केला. तिथून द्वारकाधीश राजमहलामध्ये आले आणि मणी घेतला. शुकाचार्य म्हणतात 17 जणांना दिला. 17 म्हणायला लागला देवा मला क्षमा करा मी तुमच्यावर चोरीचा काय केला. आरोप केला. देव म्हणजे बाबा एकदाचा घेऊन जातो आता आणला ना असू दे माझ्यावर चोरीचा कलंक लागला घेऊन गेला. आता तुझा मणी घे सुखाने त्या मण्याचा सांभाळ करा. 17 नाही तुम्ही मला क्षमा करा ना. देव म्हणजे बाबा तुला 1000 वेळा क्षमा केली. तुम्ही म्हणलं नाही नाही तसं नाही माझी एक भूमिकन्या आहे. माझी भूमिकन्या आहे आणि दिसायला अत्यंत सुंदर आहे. तिचं नाव काय आहे सत्यभामा. देव म्हणजे तिचं काय ते 17 म्हणजे तिचं काही नाही पण तुम्ही मला खरोखर क्षमा केला असेल ना माझ्याकडे बरोबर विवाह करा. देव म्हणजे पंचायत झाली. चोरीचा कलंक आला जामवंतीच्या बरोबर विवाह केला. आता मणी आणून दिला तिसरा विवाह केला. देवाने तिसरा विवाह. देवाचे किती विवाह झाले 3 विवाह झाले. शुकाचार्य भगवंताचा 4था विवाह झाला. देव हस्तिनापुरला आले होते आणि काली म्हणजे यमुना अर्जुनाला घेऊन देव आले आणि यमुनेच्या तीरावर भ्रमण करायला निघाले. तर ती सूर्यपुत्री असणारी सूर्याची कन्या आहे यमुना. तर सूर्यपुत्री असणारी ती काली यमुनेच्या तीरावर ध्यान करू लागली तप करू लागली. भगवंताने तिला पाहिला. अरे अर्जुन वगैरे म्हणे कोणीतरी कन्या दिसते तिची काय इच्छा असेल पूर्ण ही करून येईल तिचा विचारून काय इच्छा आहे. अर्जुन म्हणला देवा एका मिनिटात तुम्हाला जायची वेळ देत नाही मी तुमचाच भक्त आहे ना देवा. भगवान बोले वा 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 अर्जुना तेवढं फारच अर्जुन गेला त्या कालीला समाजातून बाहेर आणलं. देवी आपली काय इच्छा आहे ते तप करायला लागला. म्हणे सूर्यपुत्री असणारी काली आहे तुमची काय इच्छा आहे सांगा पण तशी तुमची इच्छा काय करतो पूर्ण करतो. काली हसली पूर्ण करता म्हणे माझी एकच इच्छा आहे की मला द्वारकाधीशांबरोबर विवाह करायचा. अर्जुन लगेच पळत नाही करत आहे बाबांनी विवाह. अर्जुन म्हणला काय मी येतो द्वारकाधीशांना निरोप सांगून आले. अर्जुन आला द्वारकाधीशांनी विचारला अर्जुना काय इच्छा आहे. अर्जुन म्हणला फारच मोठी इच्छा आहे. अर्जुनाला वाटायला लागलं म्हणावं तर देवाला नाही म्हणावं तर द्वारकाधीश विचारत आहे. देव म्हणले अरे जे असेल कारण देवाने वाणीचं उल्लंघन केलं असं त्या अवतारामध्ये एक पत्नी असेल असा काही पण घेतलेला नव्हता. अर्जुन म्हणला देवा छोटी इच्छा नाही तिला तुमच्या बरोबर विवाह करायचा. देव म्हटलं एवढं म्हणे बोला आणि भगवंताने 4था विवाह कोणाबरोबर केला काली बरोबर. शुकाचार्य म्हणतात राजा भगवंताचा 5वा विवाह झाला. भगवंताची एक इच्छा होती मित्रवृंदा आणि तिला 2 मुलं होते आणि तिला एक कन्या होती आणि त्या असणाऱ्या विंदा आणि अनुविंद यांची बहीण असणारी
त्यांची बहीण असणारी मित्रवृंदा तिच्या बरोबर भगवंताचा 5वा काय झाला विवाह झाला. शुकाचार्य म्हणतात भगवंताचा 6वा विवाह झाला कौशल देशाचा राजा असणारा नग्नजी आणि त्याची कन्या होती सत्या. त्याने पण मानला होता आणि गुणवत्ता असणाऱ्या 7 बलाढ्य असणाऱ्या बैलांना उभा केलं होतं आणि जो कोणी एका दोरीमध्ये या 7 बैलांना बांधेल त्याच्यासोबत माझ्या कन्येचा मी काय करेल विवाह करेल. भगवंत तिथे गेले त्या बैलांना एका दोरीमध्ये बांधला आणि 6वा विवाह त्या सत्यबरोबर केला. भगवंताचा 7वा विवाह भगवंताची आत्या असणारी श्रीकीर्ती तिची कन्या असणारी भद्रा तिच्याबरोबर भगवंताने 7वा विवाह केला. शुकाचार्य म्हणतात भगवंताचा 8वा विवाह झाला मद्रप्रदेशाचा राजा असणारा आणि त्याची कन्या असणारी लक्ष्मणा तिच्याबरोबर भगवंताचा 8वा विवाह झाला आणि भगवंताच्या या 8 काय झाल्या राण्या झाल्या. बोले द्वारकाधीश भगवान की जय. भगवंताचे विवाह झाले 8 आणि शुकाचार्य म्हणतात राजा भगवंताने अशाच एका वेळेला 16,100 कन्याबरोबर काय केला विवाह केला. परीक्षितीला कुतूहल वाटलं. परीक्षिती म्हणायला लागला एवढ्या कन्या एवढ्या मुली देवाला कुठे भेटल्या लोकांना आता एक भेटाना शोधून सुद्धा भेटाना आणि देवाला एवढ्या मोठ्या कन्या एका वेळेला देवाने 16,100 रूप धारण केले आणि एवढ्या कन्येबरोबर विवाह केला. कधी मुली मिळाल्या एवढ्या मुली. मग शुकाचार्याने सांगितलं की भौमासूर नावाचा दैत्य होता. त्याला त्याचं दुसरं नाव आहे नरकासूर. त्याचं दिवाळीच्या दिवशी भगवंताने वध केला होता म्हणून दिवाळी मनवल्या जाते दीप उत्सव केला जातो. तर त्या भौमासुराने काय केलं होतं की अनेक राज लोकांच्या कन्या युद्ध करून जिंकून आणल्या होत्या. 16,100 कन्या कारागृहामध्ये ठेवल्या होत्या. कालांतराने त्यांच्या बरोबर त्या भौमासुराला युद्ध करायचं होतं. पण त्या भौमासुराने फक्त कन्येलाच नेलं नव्हतं तर भौमासुराने काय केलं होतं वरुणाचं छत्र आदितीचे कुंडल आणि देवतांचा मणिपर्वत ही नेला होता. म्हणून सगळे देवलोकही भगवान द्वारकाधीशांना शरण आले आणि सांगितलं की त्या भौमासुराचा पाप अधिक झालेला आहे देवा. त्याने अनेक कन्यांना बंदीगृहामध्ये ठेवलेला आहे. तर वरुणाचं छत्र आदितीचे कुंडल आणि देवतांचा मणिपर्वत आणण्याकरताही तुमचं सहकार्य होईल. म्हणून द्वारकाधीशांनी सत्यभामेला बरोबर घेतलं. कारण भौमासुर ही भूमिपुत्र होता आणि सत्यभामा ही भूमिकन्या होती. सत्यभामेच्या आज्ञेशिवाय भौमासुराचा वध होणार नव्हता. देव जिथल्या तिथे काम करतो. द्वारकाधीशांनी त्या सत्यभामेला बरोबर घेतलं. त्या भौमासुराच्या नगरीचं नाव होतं प्रागज्योतिषपूर. त्या प्रागज्योतिषपूर नगराच्या द्वारावर त्या भौमासुराने एक मूर नावाचा दैत्य ठेवला होता. त्या मूर नावाच्या दैत्याने भगवंताला अडवलं. तर भगवंताने त्या मूर नावाच्या दैत्याबरोबर युद्ध केलं. त्या मूर नावाच्या दैत्याचा काय केला वध केला. मूर नावाच्या दैत्याचा वध केला म्हणून भगवंताला नाव काय पडलं मुरारी. बोलिये मुरारी भगवान की जय. भगवंताने त्या भौमासुराबरोबर युद्ध केलं. त्या भौमासुराचा वध केला. 16,100 राण्यांना सोडलं आणि सांगितलं हे कन्यांनो तुम्ही आता आपापल्या घरी जा. पण त्या कन्या म्हणाल्या देवा आम्ही इतक्या दिवसापासून या पापी भौमासुराच्या कैदीमध्ये होतो देवा. आता आम्ही घरी कशी जाणार. आम्ही तुम्हाला शरण आलोत. आता तुम्हीच आमचा काय करा स्वीकार करा. देव म्हणले ही 1-2 नाही ना 16,100 आहे. देवाने इथं आज्ञा मागितली. इथे स्वतः निर्णय घेतला नाही. देवाने सत्यभामाकडे बघितलं. सत्यभामा म्हणले आता घ्या करून. मग आता आल्याच आहेत पुढं. तर का त्या भक्त होत्या. 16,000 त्या वेदांच्या रुचा होत्या. त्या सर्वसामान्य नव्हत्या. त्या 16,100 वेदांच्या रुचा होत्या त्या. आणि भगवंताने एकाच वेळेला सत्यभामेची आज्ञा घेतली. 16,100 रूप धारण केले आणि 16,100 कन्येबरोबर द्वारकाधीशांचा काय झाला विवाह झाला. बोलिये द्वारकाधीश भगवान की जय. विवाह झाल्या तर जय म्हणत जा ना. बोलिये द्वारकाधीश भगवान की जय. आणि असे भगवंताचे किती विवाह झाले 16,108. असे विवाह झाल्यानंतर शुकाचार्य म्हणतात राजा भगवंताचे अनेक चरित्र आहे. पुणे भगवंताला अनिरुद्ध नावाचा मुलगा झाला होता. त्या अनिरुद्ध आणि उषाच्या विवाहाची कथा येते. आणि शुकाचार्य नंतर मग त्या ठिकाणी भगवंताच्या
गृहस्थ आश्रमाचं वर्णन करतात की भगवंताला 16,108 राण्या होत्या. एका राणेला एक महाल होता. ती द्वारिका किती मोठी असेल आणि तोही सोन्याचा होता. 16,108 राण्यांना एक महाल होता, एक सोन्याचा महाल. आणि 16,108 राण्यांना भगवंताचं कुटुंब किती लहान होतं शुकाचार्य सांगतात. आता 16,108 राण्या होत्या आणि एका राणीला 10 मुलं आणि एक मुलगी होती. किती मुलं होते? एका राणीला 10 मुलं आणि एक कन्या होती. मग किती छोटा असेल भगवंताचं कुटुंब. शुकाचार्य म्हणतात 16,000 1,61,080 मुलं, 16,108 कन्या, 16,108 राण्या मिळून 1,77,188 लोकांचा काय झाला? परिवार झाला. देव कधी पाहत असेल कोणती बायको दिवाळीला माहेराला गेली, कोणत्या बायकोला घेऊन यायचं, कधी बघत असेल बरं देव. पण महाराज जो विश्वाचा सांभाळ करतो, देव सगळ्यांना भोजन दिल्याशिवाय झोपत सुद्धा नाही, मुंगीला सुद्धा उपवाशी देव ठेवत नाही, अशा भगवंताच्या परिवाराचं वर्णन आलं. नंतर मग पुढे त्या ठिकाणी त्या नृग राजाची कथा येते की नृगो नाम नरेंद्रोह आणि भगवंत असेच एक दिवस उपवनामध्ये मुलांना घेऊन गेले. त्यांना तहान लागली म्हणून एका विहिरीजवळ गेले तर विहीर कोरडी होती. त्याच्यात एक सरडा दिसला. तो सरडा पाहता पाहता विहिरीच्या आकाराचा झाला. भगवंताला बोलवलं, हे काय दृश्य आहे? म्हणून भगवंताने पाहिलं तर त्या सरड्यातून एक दिव्य असणारा देह नृग राजा काय झाला? प्रगट झाला. भगवंताने विचारलं, अरे हे नृगा, अरे तुला सरड्याचा देह का प्राप्त झाला? मग नृगराजाने सांगितलं, मी फार मोठा धर्मात्मा होतो, मी एवढं दान केलं, माझ्यासारखं दान या पृथ्वीवर कोणीच केलं नाही. जेवढे पृथ्वीमध्ये भूमीमध्ये रजक्कण आहे आणि जेवढ्या अंतरिक्षामध्ये तारा आहे, चांदणे आहे, तेवढ्या गोमाता मी दान केल्या. पण एकच गोमाता, आजची गोमाता एका ब्राह्मणाला दान केली आणि त्या गोशाळेतून ती ब्राह्मणाची गाय माझ्या गोशाळेत पळून आली आणि दुसऱ्या दिवशी तीच गोमाता एका ब्राह्मणाला दान दिली. म्हणून अगोदरच्या ब्राह्मणाने मला काय दिला? शाप दिला की तू राजा, ही गोमाता माझी आहे. पण राजा म्हटला, हे विप्रदेवता, आता मी तिला दान दिलेले आहे. एका गोमातेच्या बदल्यात मी तुम्हाला 10,000 गोमाता देतो. पण ती गोमाता मी आता दान केली, मी पाणी सोडलं. पण तो अगोदरच्या दिवसाचा ब्राह्मण म्हटला, माझ्या गोशाळेतून ही पळून आली, मला तू काल दान दिली. राजा, तू सरड्यासारखा रंग बदलतोस, म्हणून तुला सरड्याचा काय मिळेल? देह मिळेल. बघा, एवढा मोठा राजा होता, एकच चूक घडली का न कळत ती गोमाता दान गेली. म्हणून भगवंताने त्या आपल्या पुत्रांना यादवांना उपदेश केला, म्हणे मी तुम्हाला अग्नीपासून वाचू शकतो, विजेपासून वाचू शकतो, युद्धापासून वाचू शकतो, पण कधीच तुम्ही जर एखाद्या साधू संतांचा अपमान केला तर त्या शापापासून मी तुम्हाला वाचवू शकणार नाही. तेच घडलेलं आहे. पुढं भगवंताने सतर्क केलं तर यादवांना. अशा अनेक कथा शुकाचार्य महाराज सांगू लागले. मग एक दिवस बलराम दादाला वृंदावनाची आठवण आली. कन्हैया, अरे आपण खोटं बोलून आलो की नाही? तू मैयाला म्हटला होतास, मैया आज मी जाईल आणि परवा परत येईल. अरे तिथे आस लावून बसलेले गोपांगना राधाराणी तर एका झाडाखाली बसल्या ना तर उठतच नसायच्या. गोपी काय करायच्या की त्यांना देह भान विवर्जित येऊन आज कृष्ण येईल, उद्या कृष्ण येईल, परवा कृष्ण येईल. आणि महाराज म्हणतात उद्धवजी गेले होते ना भगवंता गोपींना भेटायला, तर त्यांनी यशोदेचं घर विचारलं होतं, नंद बाबांचं महाल विचारला होता. त्यांना देवाचा वियोग किती मोठा झाला होता. तर कुठे आहे यशोदेचा महाल? उद्धवजीला विचारलं तर गोपाळांनी सांगितलं, तुम्हाला यशोदेचा महाल पाहिजे, तुम्ही त्या कृष्णाचा निरोप घेऊन आलात, किती तो निष्ठुर आहे आमचा मित्र कृष्ण, आणि त्याचा निरोप घेऊन तुम्ही आलात, तुम्हाला बघायचं त्याचा वियोगाचं दुःख, तुम्ही काहीच करू नका. एक पाण्याचा असा लोंढा येत होता आणि वाहत येत होतं. हे पाणी जिथे जाऊन थांबेल ना तिथेच गोपी आहेत आणि तिथेच यशोदा मैया आहे. म्हणजे एवढं पाणी गळालं होतं डोळ्यातून की तिथे पाण्याच्या शोधाने पाण्याने गेले यशोदापर्यंत जाऊन आणि गोपांगना
शेवटपर्यंत जाऊन ते पाण्याचा ओघ थांबला होता, म्हणून अश्रू वाहिले. म्हणून वृंदावनातलं जे पाणी आहे ना ते खारं पाणी आहे. सगळ्या ठिकाणी गोड पाणी नाही, ठराविक ठिकाणी गोड पाणी आहे वृंदावनामध्ये, नाहीतर सगळीकडे खारं पाणी आहे. का त्या प्रजांगणांच्या आणि यशोदेच्या डोळ्यातून ते अश्रू वाहिलेले आहे. ती भूमी काय झालेली आहे, काय वियोग, काय प्रेम असेल, काय भक्ती असेल त्या गोपांगणांची. आणि बलराम दादा म्हणतात, कृष्णा तुला नाही वृंदावनाची आठवण सांगू तुम्हाला. असा एकही क्षण झाला की माझ्या यशोदेच्या प्रार्थनाची आठवण झाली. एकही दिवस जात जाता माझ्या खाली असेल. 100 वर्षापर्यंत माझ्यापासून दूर राहणार असा एक क्षणही जात नव्हता. भगवंत एकांतामध्ये बसले ना तर ब्रजभूमीची आठवण करायची. त्याच भूमीमध्ये त्याच भूमीमध्ये मी गोपांगणांसोबत हा रास त्याच ब्रजभूमीमध्ये करायचे, आठवण करायची. असा एक क्षण जात नसायचा की राधाराणीची बलराम दादा म्हणतात, अरे कृष्णा एवढा निष्ठुर झालास, अरे परवा येतो म्हणून सांगून आलो, अरे आपल्याला नातू पण तू झाले तरी तू वृंदावनाचं नाव घेत नाही. बलराम दादाला काय माहिती म्हणतो, भगवंत वृंदावन सोडून आलेच नाही. एक स्वरूप भगवंत तिथेच सोडून आलेले होते. आजही बघा वृंदावनाचे लोक म्हणतच नाही की भगवान आम्हाला सोडून निघून गेले, नाहीच म्हणत महाराज. म्हणून तर त्या ठिकाणी तिथले सप्तनिधी आहे. ते सांगायला फार मोठी कथा आहे. 7 भक्तांकरता जसे पुंडलिकासाठी देव विठेवर उभा आहे ना, तसे बाकी बिहारी, दादा वल्लभजी, दादा रमण, मदन मोहन, गोविंद देव सगळे असणारे सप्तनिधी 7 भक्तांकरता तिथे ब्रजवासियांकरता काय झालेले आहेत, प्रगट झालेले आहेत. बोलिये बाकी बिहारी लाल की जय. भगवान म्हटले, बलराम तुम्हीच जा, मला यायचं नाही. मग बलराम दादा गेले. सगळ्या ब्रजवासियांनी बलराम दादाचं स्वागत केलं. पण बलराम दादा निघून गेले ना, इकडे काय झालं की काशी नरेश आणि पौंड्रक नावाच्या दैत्याने भगवंतावर आक्रमण केलं. भगवंताने त्या पौंड्रकाचा आणि काशी नरेशाचा वध केला. त्यांच्यावर काय मिळवला, विजय मिळवला. नंतर भगवंत एक दिवस आपल्या सुधर्म नावाच्या सभेमध्ये बसले होते. तर तिथे राजसू यज्ञाचं आमंत्रण घेऊन पांडवांना राजसू यज्ञ करायचा होता. आणि त्या राजसू यज्ञाचं आमंत्रण घेऊन नारदजी आले, आमंत्रण दिलं. आणि तिथेच एक दूत आला होता. पापी असणाऱ्या जरासंधाने, कंसाचा सासरा जरासंध, त्या जरासंधाने 20,108 राजे त्याच्या बंदी शाळेमध्ये ठेवले होते. आणि त्या राजांनी एक पत्र लिहिलं द्वारकाधीशांना, आणि आम्हाला या जरासंधापासून काय करा, सुटका करा. मग तो दूतही आला. मग देवाने उद्धवाकडे पाहिलं. उद्धवा आता कुठे जायचं पाहिलं. उद्धवाने सांगितलं, अगोदर राजसू यज्ञामध्ये जाऊ, मग दिग्विजय करण्याकरता तुम्ही भीम अर्जुनाला घेऊन जा, जरासंधासोबत युद्ध करा, त्याचा वध करा आणि त्या राजांची सुटका करा. तसंच केलं. भगवंत राजसू यज्ञामध्ये आले आणि धर्मराजाने भीम अर्जुनाला घेऊन भगवंताला जरासंधाच्या राज्याकडे पाठवलं. ब्राह्मणाचं रूप घेतलं, भिक्षा मागितली, कारण ब्राह्मणाचा भक्त झाला होता ना जरासंध. ब्राह्मण होऊन भिक्षा मागितली युद्धाची. तर जरासंध म्हटला, तुम्ही युद्धाची भिक्षा मागता, तुम्ही काही कोणी सर्वसामान्य नाही. तर जरासंधाने विचारलं, तुम्ही कोण आहात. तर भगवंताने सांगितलं की असो रुकोधरा पार्थस्तस्य भ्राता अर्जुनो भयम, हा पांडुपुत्र असणारा भीम आहे आणि भीमाचा लहाना पुत्र असणारा हा अर्जुन आहे. मग द्वारकाधीश म्हणले, मला तर तू ओळखलंच असेल, कारण मागे पुढे उभा आहे संभाळी, तर मी पांडवांना सोडून राहत नाही. मग माझ्या बरोबर युद्ध करतो का. जरासंध म्हटला, मथुराम सुपुरीम त्यक्त्वा समुद्रम शरणं गतः, मी तर तुझ्या बरोबर युद्ध करणार नाही, कारण तू माझ्या बरोबर युद्ध करायचं तर तू मथुरेतून काय झाला, पळत गेला. मग भगवान म्हणले, ठीक आहे बाबा, माझ्या बरोबर युद्ध करू नको, कारण देवाच्या हातून त्याचं मरण होणार नव्हतं, अर्जुना बरोबर कर. तर तो जरासंध म्हणला, अर्जुनो न योद्धा भीमस्तुल्य बलो मम, अर्जुन माझ्यापेक्षा लहान आहे, माझ्या बलासारखा बल भीमाच्या अंगात आहे. 10,000 हत्तीचं बल भीमामध्ये होतं. मग भीमाचं आणि जरासंधाचं युद्ध झालं.
त्या युद्धामध्ये जरासंधाचा भीमाने काय केला, वध केला आणि त्याच्या कैदीत असणाऱ्या त्या राजे लोकांना भगवंतांनी सोडला आणि त्या राजे लोकांनी भगवंताची काय केली, स्तुती केली की कृष्णाय वासुदेवा हा जो मंत्र आहे ना, हा भागवतातला आहे. मनुष्याला जर कधी संकट आलं, कधी आपल्याला जर रस्ता दिसला नाही आणि कुठे संकटातून वाट दिसली नाही, तर या मंत्राचा आपण जप करायचे, अनुष्ठान करायचे की कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय नमो नमः. भगवान परमात्मा हस्तिनापुरला आला. तिथे राजसूय यज्ञाचा अग्रपूजेचा मान भगवंताला दिला म्हणून शिशुपाल उठला होता. त्याने त्याची 101वी शिवी पूर्ण झाली की भगवंताने त्याचा काय केला, वध केला. दंतवक्त्राचा वध केला, त्या ठिकाणी शाल्वाचा वध केला आणि त्या पांडवांना मै नावाच्या दानवाने मै नावाची काय दिले होता, महाल दिला होता. आणि तोच महाल पाहण्याला दुर्योधन गेला आणि तो पाण्यात पडला. तर द्रौपदीकडून दुर्योधनाचा काय झाला होता, अपमान झाला होता. आणि तिथेच महाभारताचं काय रोवल्या गेलं, बीज रोवल्या गेलं. आणि मग प्रतिज्ञा केली दुर्योधनाने की त्या पांडवांना सुईच्या अग्रभागाच्या टोकावर बसेल एवढी सुद्धा जमीन मी देणार नाही. मग पुढे त्या ठिकाणी शुकाचार्य म्हणतात, राजा मग त्या ठिकाणी कौरवांचं आणि पांडवांचं युद्ध झालं. त्या पांडवांच्या कौरवाच्या युद्धामध्ये रती महारथी सगळे मारल्या गेले आणि त्याच्यामध्ये त्या चक्रव्यूहामध्ये तुझा पिताही मारल्या गेला आणि त्याच कुरुवंशामध्ये तुझा काय झाला, जन्म झाला. असा कुरुवंशाचा भयानक संहार झाला. राजा परीक्षितीने शुकाचार्यांच्या समोर हात जोडले आणि गुरुदेव मला या युद्धाच्या कथा सांगू नका, माझ्याकडे थोडाच वेळ आहे, 7वा दिवस आहे, तक्षक नाग येणार आहे, मला दंश करणार आहे. तर मला एखाद्या भगवत भक्ताची काय सांगा, कथा सांगा, जेणेकरून माझ्या हृदयाला समाधान मिळेल. म्हणून श्री शुकाचार्य म्हणतात, राजा तुला मी अशा भगवत भक्ताची कथा सांगणार की तो भगवंताचा बालसखा आहे. गुरुकुलामध्ये ज्यांची भेट झालेली, बालसखा बालमित्र आणि भगवंताचा तो अनन्य असणारा भक्त. आणि जो कोणी त्या भक्ताची कथा ऐकेल ना, तर त्याच्या दारिद्र्याचाही नाश होतो. जो कोणी ही कथा ऐकेल त्याला भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीचं काय मिळतं, वरदान मिळतं. त्याच्या जीवनामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या भक्ती ओतप्रोत त्याच्या जीवनामध्ये भरभरून जाते. म्हणून कृष्णस्यासी सखा कश्चित ब्राह्मणो ब्रह्मवित्तमः विरक्तः इंद्रियार्थेषु अशा भक्ताची कथा सांगणार की तो ब्रह्मवित आहे, ब्रह्मवित्तर आहे आणि ब्रह्मवित्तर आहे. आणि ते चरित्रामध्ये श्रीदामा चरिते. इथे सुद्धा श्री सुदामाचं नाव नाही, फक्त श्रीदामा चरिते. पद्मपुराणामध्ये श्री सुदामजींचं गोड चरित्र आहे. सुदामजींच्या पूर्ण वंशाचं वर्णन केलेलं आहे. सुदामांच्या पत्नीचं नाव त्या ठिकाणी वसुंधरा आहे, दुसरं नाव सुशीला. त्यांच्या वडिलांचं नाव आहे बृहद्रश्व ऋषी आणि त्यांच्या आईचं नाव आहे कुरुंचावती. पद्मपुराणाने गोड वर्णन केलं. इथे फक्त श्रीदामा चरिते. आणि शुकाचार्य म्हणतात, हे सुदाम देवजी भगवंताचे बालसखा होते, भगवंताचे परमभक्त होते. आणि कृष्ण 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 मनामध्ये भगवंताचं सतत नामस्मरण करायचे. सुदामाजी खूप गरीब होते, मुलं होते, मुलांच्या अंगावर घालायला कपडे नव्हते. सगळ्यांना आपल्याला चरित्र माहीत आहे. घरामध्ये 8-8 दिवस सुदामाजींच्या घरी चूल पेटायची नाही. सुशीला होते, त्या सुशीला सुद्धा एकच साडी होती, रोज तीच साडी धुवायची आणि तीच साडी काय करायची, परिधान करायची. एवढी गरिबी सुदामाजीच्या घरी होती. आणि सुदामाजी रोज भजन करायचे. कोणी आणून दिली भिक्षा तर आणायचे, त्याच्यातलाच भगवंताला नैवेद्य दाखवायचे. त्यातच जर कोणी अतिथी आला तर अतिथीला
भोजन द्यायचे, अतिथी देवो भव, आणि त्यातच मुलांना खाऊ घालायचं. राहिलं तर दोघ जण खायचे, नाही तर कृष्ण 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 या भजनामध्ये तल्लीन असायचे. पण कधी देवासोबत भांडण केलं नाही, कधी देवाला पुसलं नाही. देवा तुझं मी रात्रंदिवस भजन करतो, मला तर एवढी गरिबी का? संतुष्ट होते. गरीब होते पण दरिद्री नव्हते. दरिद्री वेगळा असतो आणि संतुष्ट गरीब वेगळा असतो. नाही दरिद्र कृष्णा थांबत नाही. मला दरिद्री म्हणतात. सुदामाजी दरिद्री नव्हते, गरीब होते. आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानी राहायचे आणि रात्रंदिवस ज्या भजनाकरता भगवंताने मानव देह दिला, त्या वाणीने, त्या कानाने, त्या हाताने भगवंताची काळी वाजवायचे, त्या कानाने भगवंताचं गुणगान करायचे, त्या वाणीने भगवंताचं काय करायचे? भजन करायचे. जसं तुकोबारायांनी हे वाणी, हे कान कोणाची निंदास्तुती ऐकण्यासाठी दिली नाही, तर तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे, हे वाचे कोणाची निंदास्तुती करण्याकरता ही वाचा दिलेली नाही. घेई घेई माझे वाचे. हे डोळ्यांनो, या डोळ्यांनी काही बघायचं ना, तर डोळे तुम्ही घ्या रे, सुख पहा विठोबाचे मुख. हाताने त्याची काळी वाजवावी. हा देह त्याच्या भजनाकरता दिला. कृष्ण 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 भजन करायचे. रोज लेकरं अन्न 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 करून झोपी जायचे महाराज. पण आई त्यांची सांत्वना करायची. आज बाबा काहीतरी आणतील, तुम्ही पाणी प्या आणि थोडंसं झोपा. आले ना तर तुम्हाला मी उठवेल. काय वाटत असेल त्या सुशीलेला? कृष्ण 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 पती नामस्मरण करत आहे. पतिव्रता होती सुशीला. तिने कधीच बाहेर जाऊन आपली गरिबी दाखवली नाही. घरातच मुलांना त्या ठिकाणी झोपी घालायची. आणि एक साधू त्यांच्या घरी आला. भिक्षा द्यायला काही नव्हतं. हे सुशीले, काय ग तुझी ही गरिबी? अगं तुला आम्हाला भिक्षा द्यायचं जाऊ दे, पण तुझी ही अवस्था, तुझे हे लेकर अन्न अन्न करून झोपी जातात, झोपी घालते तू त्यांना, तुझी अवस्था आम्हाला पाहवत नाही. तुला माहित आहे का? तुझा पती ज्याचं नामस्मरण करतो ना, रात्रंदिवस कृष्ण 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 भजन करतो, त्या कृष्ण असणारे द्वारकेचे काय आहेत? राजे आहेत, द्वारकाधीश आहे. मग तू का नाही एखाद्या वेळेस तुझ्या पतीला त्यांना भेटवायला पाठवत? मागू नको काही, पण आली तर आई त्या द्वारकाधीशांना तुझ्या लेकरांची दया. तर ज्याचं नाम घेतात त्याच्याकडे एकदा भेटायला तर पाठव. सुशीला म्हटली, हो बरोबर आहे, माझ्या लेकरांकडे बघून का होईना, पण माझ्या पतीला मी निश्चितच पाठवेल. ते गेले साधू. आज सुदामाजी घरी आले आणि येऊन बसले. काही मिळालं नव्हतं, काही मिळालं नव्हतं. निराश होते. पण सुशीला कधीच तिने तक्रार केली नाही. रात्रंदिवस कृष्ण 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 भजन करत बसता म्हणे तुम्ही. जशा जिजामाता तुकोबरायांना शिव्या द्यायच्या, विठ्ठल 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 करत काय बसता, त्या काळ्या विठ्याने माझ्या संसाराचा सगळा धिंगाणा मांडला म्हणे. आणि जिजामातेला एक म्हैस दिलेली होती भावानी. सगळं तर वाटून दिलं होतं महाराज तुकोबारायांनी. आणि पण तुकोबाराय काय करायचे माहिती आहे का? त्यांच्या घरामध्ये स्वयंभू पांडुरंगाची मूर्ती होती. विश्वंभर बाबासाठी देव साक्षात देहूला आलेले होते. आणि तुकोबाराय रोज नैवेद्य द्यायचे, संध्याकाळच्याला दूध द्यायचे. आणि एक दिवस तुकोबाराय म्हटले, आवली आवली म्हणायची प्रेमाने तुकोबराय जिजामातेला, आवली आज का नाही तूच देवाला दूध घेऊन जात? एवढंच राहिलो म्हणतो मी. आता लेकरायला दूध देऊ का त्या तुमच्या विठ्ठलाला दूध पाजू म्हणे. आता आज्ञा होती, पतिव्रता होत्या महाराज. सांगू तुम्हाला, आपल्या महाराष्ट्रामध्ये 2 जिजाऊ होऊन गेल्या. एक जिजाऊ जर जन्माला आल्या नसत्या तर स्वराज्याची स्थापना झाली नसती. त्या असणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ जर घडल्या नसत्या, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते, आज कथा कीर्तन करू शकलो आणि महाराज त्या जिजाऊ जर त्या जिजामाता जर आल्या नसत्या तुकोबरायांच्या जीवनामध्ये, आज आपल्याला गाथा ग्रंथ पारायणासाठी मिळाला नसता. जिजामाता कडक त्या पण तुकोबरायांना जेवल्याशिवाय कधी त्या जेवल्या नाही. आज आवले का नाही माझ्या विठ्ठलाला दूध पाजून? जिजामाताला एवढा राग आला,
त्याला दूध घेतलं. देव म्हटले रुक्मिणी सावधान, इथे काही आज आईला दूध येणार नाही आणि इथे काही आज तुळशीचं पाच दूध ग्रहण करायची वेळ नाही. आज तुकोबाराई म्हणणार नाही देवा दूध प्या. महाराज जिजामाता दन दन करत आल्या. मिठ्या तुला एवढंच पाहिजे होतं ना, माझ्या संसाराचा दान धिंगाणा करून टाकलास. लेकरं माझे अन्न अन्न करत घरामध्ये झोपतात. देवा तुला माझी अवस्था दिसत नाही का? हे देवाच्या डोळ्यातून अश्रू आले. जिजे आज तू मला दूध घेऊन आलीस. देवाच्या डोळ्यातून पटापटा पटापटा अश्रू पडू लागले आणि तोंडाला दूध लावलं. महाराज रोज तुकोबाराई दूध घरी घेऊन यायचे, पण आज माझ्या पांडुरंगाने ते गरम दूध पिलं. आणि जी रुक्मिणी आई साहेब म्हणतात तुम्हाला पोळील, तुम्हाला पोळील, पण पांडुरंग म्हणतात आज माझ्या आवलीने मला दूध आणलं. माझी आवली माझ्या भक्ताची रोज सेवा करते, मग तिच्या हातचं मी गरम दूध पिऊ शकत नाही. म्हणून आजही तुम्ही जाऊन बघा, देऊला गेलात ना तर पांडुरंगाच्या तोंडाला होटाला फोड आहे, बारकाईने बघा. म्हणून मी म्हणते तिथे जाऊन सेल्फी काढण्यापेक्षा तिथे जाऊन देवाला बघत काय तिथला महिमा महाराज करता करता देव नाही. तसं महाराज तुकोबाराईंनी कधीच देवाकडे तक्रार केली नाही. तशी सुदामाजी होते, गरीब होते. तुकोबाराईंच्या घरीही 8-8 दिवस चूल पेटायची नाही, पण कधीच तक्रार केली नाही माझ्या तुकोबाराईंनी. तशी सुदामाजी होते, कधीच तक्रार केली नाही. आज घरी आले, खाली मान घालून बसले, पण पतिव्रता होत्या जिजामाते सध्या सुशीला काही बोलल्या नाही. स्वामी माझी काही इच्छा नाही, पण तुम्ही ज्या श्यामसुंदराचं रात्रंदिवस भजन करताना ते तुमचे बालसखा आहेत, बालमित्र आहेत. का नाही तुम्ही त्यांना जाऊन भेटून येत? न ब्रह्मण भवत सखा साक्षात श्री अपतिही ब्रह्मणश्च शरणश्च भगवान सात्वतर शबः. का नाही तुम्ही द्वारकाधीशांची भेट घेऊन येत? मी नाही म्हणणार तुम्हाला काहीतरी मागा, काहीतरी मागा, पण जाऊन तर या. सुदामाची म्हटली पहिल्यांदा सुशीलेने माझ्याकडे काहीतरी मागितलं, तेही देवाच्या पेटीला जाण्याकरता सांगितलं. अशी काहीतरी गोष्ट मागितली म्हणून अयम ही लाभो परमो उत्तम श्लोक दर्शन. सुशीला जाणार पण शास्त्र सांगतं की देवाकडे जाताना, मित्राकडे जाताना आणि गुरुकडे जाताना कधी रिकाम्या हाताने जायचं नाही. रिक्त पानेर न गच्छेत राजा नाम देवतां गुरु. हे सुशीला मी रिकाम्या हाताने जाणार नाही, तर काहीतरी प्रसाद दे माझ्या श्यामसुंदरा करता. काय असेल बरं त्या सुशीलेच्या घरी सांगा. जिच्या घरी 8-8 दिवस चूल पेटत नव्हती, पाणी पाजून ती लेकराला झोपी घालायची, तिच्या घरी काय असणार आहे? अन्न असेल तिच्या घरी नाही. ती शेजाऱ्याकडे गेली आणि शेजारणीला म्हणू लागली, माहिती का तुम्हाला माझा पती द्वारकाधीशांचे मित्र आहे, बालसखा आहेत, आणि अहो ते माझ्या द्वारकाधीशांना भेटायला चालले आणि द्वारकाधीश काही देतील ना, मी तुम्हाला आल्यावर परत करेला. थोडंसं काहीतरी असेल तर द्या, माझ्या श्यामसुंदराला प्रसाद द्यायचा आहे. कोणाला खरं वाटेल ना महाराज, 4-5 घरं त्या फिरल्या आणि थोडेसे तांदूळ दिले. ते 4-5 मोठे आले तर ते तुकडे तुकडे झाले. सुशीला घरात आली, थोडेसे चांगले 3 मोठे तांदूळ निघाले, पण ते द्यायचे कशा? बघा किती गरिबी असेल, त्या गरिबाचं मोल नाही करता येणार महाराज. ते कशाचे भांडे, कशाचं स्वयंपाक, कशाचं काय. हाता एवढा रुमाल सुद्धा, रुमाला एवढा कपडा सुद्धा त्या सुशीलेच्या घरात शिल्लकचा नव्हता. विचार करा, तुमच्या आपल्या सगळ्यांच्या कपाटातल्या साड्या बघा, कपडे बघा, आणि त्या सुशीलेच्या घरातला गरिबी बघा. तिच्या घरात कपडा सुद्धा नव्हता, तरी कृष्ण भक्ती सोडली का? नाही सोडली महाराज. काहीच नव्हतं, एकच साडी होती, रोज एकच साडी घालायची. स्नानाला बसल्या की ती वाळवायची, मगच साडी घालून बाहेर यायचं. तिचा पदर फाडला, तो पदर काय फार सुंदर नव्हता. एक साडी किती दिवस टिकणार ना, ती अशी जाळ्यासारखी झालेली. कशी तरी त्याचे 4 पदर टाकली आणि त्याच्यातून सुद्धा तांदूळ बाहेर पडू लागली. काय रे देवा ही गरिबी, कोणत्या जन्मात असं काय माझ्याकडून चूक घडली होती देवा? पण असो देवा, तुझी कृपा असेल आमच्यावर. आणि गाठ बांधली, त्याचे एक छोटंसं गाडुडं बांधलं, पाण्यात झारीमध्ये पाणी भरलं आणि सुदाम देवाजवळ सुशीला आल्या आणि सांगितलं, स्वामी आपल्या साथ घ्या, द्वारकेला जाऊन ऐका. तुम्हाला जाताना कितीही भूक लागली ना, तर याच्यातला प्रसाद सोडून खाऊ नका बरं का. सुदामाजी म्हणतात, सुशीले अगं तो माझ्या श्यामसुंदरा करता दिला, तुला कसं वाटलं असं की मी ते भूक लागल्यानंतर खाईल म्हणून? आणि पायात घालायला
सदरा नाही, हक्का रुमाल गळ्यामध्ये टाकला, फाटकं धोतर आहे, डोक्यात घालायला पगडी नाही, हातात काठी घेतली, पाण्याची झाली टाकली, तांदुळाचं बांधलेलं गठुडं घेतलं आणि निघणार तेवढ्यामध्ये सुशिलेने थांबवलं. थांबा स्वामी, माझा एक तुमच्या द्वारकाधीशांना निरोप. हात जोडले सुशिलेने आणि सुशिला म्हणायला लागली की एक मास में दो पाक में दो तुमच्या द्वारकाधीशांना सांगा की एका महिन्यामध्ये 2 एकादशी येतात. एक मास में दो पाक में दो एका महिन्यामध्ये 2 एकादशी येतात. द्वारकाधीशांना सांगा तुमच्या सुशिलेच्या घरी परमेने एकादशी हो. रोजच एकादशी आहे, खायलाच नसल्यावर काय राहणार, एकादशीच राहणार ना. आणि निघाले महाराज सुदामाजी कृष्ण 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 करत द्वारकेच्या दिशेने निघाले. हरे कृष्णा 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 हरे हरे, कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. गाते गाते मुख से गाते गाते मुख से हरे कृष्ण रामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा.
मुखामध्ये नाम आहे चले चले सुंदर सुदामा ऊन पडलेला आहे खडे खडे लागले काटे टोचू लागले भूक लागली की भूक लगती है प्यास लगती है जिंदगी लगती है कैसा कडे टोचू लागले काटे टोचू लागले रक्त निघू लागले कृष्ण 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 करत एका नदीच्या तीरावर गेले संध्याकाळ झालेली होती आणि एक नावाडी तिथे दिसला आणि त्या नावाड्याला सुदामाजीने विचारलं बाबा इथून द्वारिका किती लांब असेल तर त्या नावाड्याने सुदामाजीकडे पाहिलं आणि सुदामाजीकडे पाहिलं आणि सांगितलं बाबा हे विप्रदेवता त्या ठिकाणी महाराजांचं सगळ्यांनी टाळे वाजवून स्वागत करा तर सुदामाजी म्हणतात हे विप्रदेवता तुमच्या अवस्थेकडे पाहून तरी मला वाटत आहे की इथून द्वारकेला जाण्याकरता निदान तुम्हाला 1 महिना तरी लागेल महाराज सुदामाजी म्हणतात कसं जाणार मग मी द्वारकेला कसं जाणार तिथेच झोपले महाराज सुदामाजी आणि माझ्या द्वारकाधीशांनी भगवंताने रातोरात सुदामाजीला उचललं आणि द्वारकेमध्ये आणून ठेवलं आणि शुकाचार्य म्हणतात राजा त्या ठिकाणी सकाळी सूर्योदय झाला तर डोळ्याने चमचम चमचम चमकणारी ती द्वारिका नगरी दिसू लागली जाणारा येणाऱ्याला सुदामाजी विचारतात की कोणतं गाव आहे कोणतं नगर आहे वो तर सगळे सेवक म्हणायला लागले हे विप्रदेवता हे गाव नगर नाही ही द्वारिकापुरी आहे द्वारिका धाम आहे सुदामाजींना एवढा आनंद झाला द्वारिका माझ्या श्यामसुंदराची द्वारिका आली मी द्वारिकेत आलो अहो तुम्हाला माहित आहे का इथले द्वारकेचे राजे असणारे तुमचे श्यामसुंदर माझे बालसखा आहे बालमित्र आहे मला द्वारकाधीशांकडे नेऊन पोस्ट कराल मला त्यांच्या घरी नेऊन घालाल आता सुदामाजींच्या कपड्याकडे बघून सगळे हसायला लागले महाराज कोणाच्या कपड्याला बघून मनुष्याने कधी हसायचं नाही अवस्थेकडे बघून कधी हसू नये महाराज सुदामाजीकडे पाहिला आणि सगळे हसायला लागले ही विप्रदेवता कुठे द्वारकाधीश कुठे हे गरीब ब्राह्मण अंगावर घालायला नीट सदरा देखील नाही पण एका सेवकाने सुदामाजींच्या हाताला पकडलं आणि चला म्हणे इथे घर नाही द्वारकाधीशांचा महाल आहे सुदामाजींच्या हाताला पकडलं आणि महालाच्या द्वारापर्यंत नेलं आणि द्वारापर्यंत सोडला आणि तो सेवक निघून गेला पण सुदामाजींना सेवकाने काय केलं अडवलं द्वारपालांनी तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही द्वारकाधीशांची आज्ञेशिवाय आम्ही तुम्हाला आतमध्ये त्या ठिकाणी प्रवेश करू देऊ शकत नाही सुदामाजींच्या मनाला थोडंसं दुःख वाटलं का मी गरीब आहे म्हणून तर मला सोडत नसतील ना बरं यांनी नाही सोडलं पण द्वारकाधीशांनी जर मला नाही ओळख दिली तर मग कसं होईल मनात थोडी घाबरली मनात अशी शंका आली पण परत शंका आली नाही माझा भगवंत कधी भक्तांमध्ये उंच नीचपणा बघत नाही उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोन या भगवंत आपल्या भक्ताची भक्ती बघतो म्हणून सुदामाजी त्या सेवकांना म्हणाले द्वारपालांना हे द्वारपालांनो मला नका जाऊ देऊ पण द्वारकाधीशांना माझा एक निरोप द्या की तुमचा बालसखा बालमित्र तुमच्या भेटी करता एक गरीब ब्राह्मण द्वारावरती काय आहे उभा आहे एवढा माझा निरोप द्वारकाधीशांना देखो 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 ये गरीबी
अरे द्वार वालों कहीं यहाँ से दो इधर इधर से लावा गरीब आ गया है सुनते ही दौड़े चले आए मोहन लगाया गले से सुदामा को मोहन आपल्या सगळ्यांना माहित आहे भगवंत धावत आले आणि सुदामाला मिठी मारली सुदामाला बरोबर घेतलं बरोबरीच्या आपल्या सिंहासनावर बसवलं चरण प्रक्षालन करायचे म्हणून राण्यांना सांगितलं परात आणि पाणी घेऊन या तर तोपर्यंत माझ्या भगवंताने सुदामाजींचे चरण आपल्या हातामध्ये घेतले तर त्याच्यातून रक्त निघत होतं खडे टोचलेले होते काटे टोचलेले होते देखी सुदामा की दीन दशा करुणा कर करुणा निधी रोये माझ्या भगवंताने पाहिलं काय माझा भक्त आहे हा
की कृष्ण 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 करत आला तर आयुष्यभर दारिद्र्य भोगलं. पायात चप्पल नाही घालायला, खडे टोचलेत, पायातून रक्त निघत आहे आणि माझ्यापर्यंत आला. देखी सुदामा की दीन दशा करुणा करुणा भामेने पाणी आणि परात आणण्याची सुद्धा वाट पाहिली नाही. पाणी परात को हा हा छो छो माझ्या श्याम सुंदराने परात आणि पाण्याची सुद्धा वाट पाहिली नाही. पाणी परात को हात छो छो महाराज आपल्या आसवांनी काय धुतले, माझ्या सुदामाचे चरण धुतले. मग नंतर त्या ठिकाणी तिलक केला. ती दारिद्र्याची रेखा मिटवली माझ्या भगवंताने. नंतर पंचामृताने स्नान घालवलं. सगळ्या राण्यांना आशीर्वाद द्यायला सांगितला. पंचपक्वान्नाचं भोजन झालं. एकच रात्रीपर्यंत सुदामाजी द्वारकेला राहिले आणि रात्रीच्या वेळेला सगळ्या राण्या अशा उभ्या आहेत आणि द्वारकाधीशांनी विचारलं, मग सुदामा विवाह वगैरे केला की नाही? केला ना म्हणे, लेकरं बाळं आहेत. मग माझ्या वहिनीने खायला सुशिलेने काहीतरी दिलंच असेल ना. महाराज ती सोन्याची द्वारका चमचमकणारी पाहिली. पंचपक्वान्न 56 भोगाचा रोज देवाला ग्रहण करायला प्रसाद आहे आणि कुठे ती मळक्या कपड्यात बांधलेली पोह्याचं गाठोडं, त्या तांदूळाचं गाठोडं लपू लागले. महाराज राण्या बघू लागल्या सुदामाजी काहीतरी लपवतात. भगवंत बघू लागले माझा सुदामा लाजू राहिला. सगळ्या राण्यांची त्याला थोडीशी लाज वाटते आहे की माझा भगवंत आहे, एवढ्या मोठ्या 16,108 राण्यांचा तो धनी आहे आणि रोज त्या ठिकाणी 56 भोगाचा प्रसाद ग्रहण करतो माझा श्याम सुंदर. आणि माझ्याकडे बघून त्या ठिकाणी माझा सुदामा तो पोह्याचं तांदूळाचं गाठोडं लपतो आहे. म्हणून भगवंताने बघितलं सुदामा काय लपवतो म्हणून पडतीशी ते गाठोडं हिसकावून घेतलं. भगवंताने ते गाठ सोडली. अरे सुदामा काय रे, तुला माहित नाही का? पत्रम पुष्पम फलम तोयम येऊ मे भक्त्या प्रयच्छती. अरे माझा भक्त मला पाणी वाहू दे, फूल वाहू दे, पान वाहू दे, ते मी स्वीकार करतो आणि तू तर माझा लाडका भक्त आहे. ते एक मुष्टी तांदूळ घेतले आणि मुखात टाकले आणि माझ्या भगवंताने संकल्प केला की मी माझ्या सुदामाला 1 लोकाचं राज्य काय करत आहे, दान देत आहे. दान दिलं. सुदामाला माहिती नाही. इकडे ती सुदामापुरी सोन्याची झाली. दुसरी मुष्टी तांदूळ घेतली आणि तोंडात टाकणार तेव्हा आईसाहेबांनी विचार केला, द्वारकाधीशांचं काही खरं नाही का? भाविकासाठी हा वेडा होतो, भक्तांसाठी हा वेडा होतो. जर दुसरी मुष्टी तांदूळ खाल्ली तर द्वारिका दानामध्ये देईल आणि तिसरी मुष्टी खाली तर आम्हाला सगळ्यांना दासी म्हणून त्यांच्या घरी ठेवेल देव. महाराज हात मारले, देवा द्वारकाधीश आम्ही एवढे आहोत ना 16,108, सगळ्यांना निदान थोडा थोडा प्रसाद तरी येऊ द्या. म्हणून सगळ्यांना प्रसाद दिला. एक रात्र सुदामाजी राहिले. मग नंतर दुसऱ्या दिवशी सुदामांना त्या ठिकाणी भगवंताने निरोप दिला आणि सुदामाजी त्या ठिकाणी त्या पोरबंदर, आता त्याचं नाव आहे, पहिलं सुदामापुरी नाव होतं. गुजरात प्रांतामध्ये पोरबंदर नावाचं ते नगर आहे. सुदामाजी आले तर आपली झोपडीच्या ठिकाणी महाल बनलेला पूर्ण सुदामा नगरी चमचम 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 करू लागली. दारात गेले तर झोपडीच्या जागी महाल दिसला. सुशिलेच्या अंगावर पांढरी फाटलेली साडी नाही तर सुंदर साडी घालून, लेकरं आले कपडे घालून, सुंदर ओवाळायला ताट घेऊन आली. तर सुदामाजी त्या राज्याचा ग्रहण करेना तर भगवान द्वारकाधीश लक्ष्मी सह त्या ठिकाणी काय झाले, प्रगट झाले. बोलिये द्वारकाधीश भगवान की जय. सुदामाला ती सोन्याची नगरी दिली, भक्तीचा आशीर्वाद दिला. नंतर सुदामाजीने भगवंताचा तो आशीर्वाद घेतला. नंतर अनेक काळ सुदामाजीने भगवंताची भक्ती केली आणि भगवत धामाला काय झाले, प्राप्त झाले. बोलिये भक्तवत्सल भगवान की जय. आणि शुकाचार्य म्हणतात, राजा अशा प्रकारे मी तुला श्रीधामा चरिते हे चरित्र मी तुला सांगितलं. जो ही चरित्र ऐकतो त्याला कृष्ण भक्ती त्याच्या जीवनामध्ये वाढते, दारिद्र्याचा नाश होतो. मग नंतर पुढे अनेक कथा सांगितल्या. कुरुक्षेत्रावरती भगवंताने वसुदेवाकडून सूर्यग्रहणाच्या वेळेला यज्ञ केला, ती कथा सांगितली. तिथे द्वारकावासियांची आणि वृंदावनवासियांची भेट झाली, ती कथा सांगितली. परत वसुदेवजी देवकी द्वारकाधीश द्वारकेला आले तर तिथे एक दिवस देवकीला आपल्या 6 पुत्रांच्या भेटण्याची इच्छा प्रगट झाली.
जे कंसाने मारले होते तर सूक्ष्म रूपाने भगवंताने तीही देवकीची इच्छा प्रगट त्या ठिकाणी पूर्ण केली. नंतर मग सुभद्रा अर्जुनाच्या विवाहाची कथा येते, ती कथा सांगितली. परत भस्मासुर वृक्रासुराची कथा सांगितली. भृगु ऋषीद्वारा देवतांची परीक्षा घेतल्या गेली, ती कथा सांगितली आणि ते दशमस्कंद पूर्ण केला. आणि भगवंताला या भूतलावर येऊन मी सांगितलं ना 7 दिवसात कथा पूर्ण होत नाही, फक्त त्या कथेला स्पर्श करून पुढे जावं लागतं. आणि भगवंताला अवताराला येऊन आता कार्य पूर्ण झालेलं होतं. सगळ्या देवतांनी येऊन अंतरिक्षामध्ये येऊन भगवंताची वेदस्तुती केली, भगवंताची स्तुती केली. भगवंताला गोलोक धामाला येण्याचं विनंती केली. देवाने सांगितलं माझंही कार्य पूर्ण झालेलं आहे. पण भगवंताने विचार केला आपण जर गेलो तर आपले 56 कोटी यादव हेच पूर्ण पृथ्वीला भार होतील. म्हणून भगवंताने ऋषींच्या द्वारा त्या जामवंताला तशी बुद्धी दिली. आणि जामवंत काही यादवांना घेऊन त्या ठिकाणी सप्तर्षी पिंडार क्षेत्रावरती त्या जामवंतीचा मुलगा असणारा तो सांब दिसायला फार सुंदर होता. आणि त्या जामवंतीचा पुत्र असणारा सांब, त्या सांबाने काही यादवांना बरोबर घेतलं. आणि तो सांब दिसायला सुंदर असल्यामुळे त्याला स्त्रीचं रूप दिलं. आणि स्त्रीचं रूप देऊन त्या ठिकाणी गर्भवतीचं रूप धारण करून दिलं. कपडे बांधले पोटाला. सप्तर्षी पिंडार क्षेत्रावरती विश्वामित्र, कण्व, दुर्वासा, अत्री, वशिष्ठ, नारद आदी ऋषी बसलेले होते. त्यांच्याकडे गेले. सांगितलं सांगा आमच्या या स्त्रीला पुत्र होईल की कन्या होईल. सर्व ऋषींनी पाहिलं की आमच्या यांनी यादवांनी काय केला, अपमान केला. सर्व ऋषी म्हणे हे यादवांनो, अरे तुम्ही कृष्णाचेच पुत्र ना, अरे एवढे उन्मत्त झाला, जा या स्त्रीला कन्या नाही पुत्र नाही तर हिला मुस्सल होईल. याच मुस्सलाने सगळ्या यादवांचा काय होईल, नाश होईल. यादवांना शाप लागला. भगवंत स्तब्ध झाले. सगळे मुलं धावत धावत उग्रसेनाकडे आले. त्या सांबाची साडी काढली तर त्या साडीतून मुस्सळ पडलं. त्या उग्रसेनाने सगळं यादवांनी त्या मुस्सळाचं चूर्ण बनवलं, समुद्रामध्ये फेकलं. आणि पाहता ही बातमी सर्व द्वारकेमध्ये पसरली. आणि नारदजींचं आगमन झालं द्वारकेमध्ये. तिथे वसुदेवांचं नारदांचं भाषण झालं. तिथे वसुदेवांना नारदांनी भागवत धर्माचा उपदेश केला. 9 योगेश्वराची कथा सांगितली. नंतर उद्धवजीला कळालं. उद्धवजी भगवान द्वारकाधीशांच्या जवळ आले आणि तिथे येऊन द्वारकाधीशांना म्हटले देवा तुम्ही आम्हाला सोडून चाललात, मलाही तुमच्या बरोबर यायचं भगवंतांनी समजावलं. आणि मग नंतर भगवंतांनी उद्धवाला सुद्धा त्या ठिकाणी दत्तात्रयांच्या 24 गुरूंची काय सांगितली, कथा सांगितली. आणि अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या कथा सांगून उद्धवाचं सांत्वन केलं. आणि ही बातमी सगळ्यांना कळाली. श्वास लागला उपाय काय करायचा. म्हणून भगवान द्वारकाधीशांनी यादवांना सांगितलं की प्रभास क्षेत्रावरती चंद्राला चंद्र सुद्धा शापमुक्त झाला होता. आणि प्रभास क्षेत्र हे त्या ठिकाणी आहे जिथे 12 ज्योतिर्लिंगापैकी प्रथम ज्योतिर्लिंग आहे की सौराष्ट्रे क्षेत्राचं नाव आहे. आणि तिथेच प्रभास क्षेत्र ही त्या ठिकाणी नाव आहे. तर त्या सोरठी सोमनाथामध्ये चंद्राने तपश्चर्या केली होती म्हणून तो शापमुक्त झाला. आणि भगवान देवादिदेव महादेव ज्योतिर्लिंगाच्या रूपाने त्या ठिकाणी काय झाले, स्थित झाले. सोम हे चंद्राचं नाव आहे म्हणून ज्योतिर्लिंगाला नाव काय पडलं, सोमनाथ. बोलिये सोमनाथ भगवान की जय. आणि तिथेच त्या प्रभास क्षेत्रावरती सगळ्या यादवांना घेऊन भालुका नावाचं ते तीर्थ आहे. आणि तिथे सगळ्यांना घेऊन गेले त्या प्रभास क्षेत्रावरती. तिथे सुद्धा हे 56 कोटी यादव उन्मत्त झाले. आणि त्या ठिकाणी मैरक नावाची मदिरा पिले, आपापसामध्ये भांडण करू लागले. बळीराम दादांनी समजावलं. भगवान म्हटले आता काही समजवण्यात यांना अर्थ नाही. हे दादा आता तुम्ही स्वधाम गमन करा. बलराम दादा समुद्र किनाऱ्यावरती गेले, शेष रूप धारण केलं आणि स्वधामाला प्राप्त झाले. बोलिये बलराम भगवान की जय. आणि मग त्या 56 कोटी यादव आपापसामध्ये लढू लागले ना, तर त्यांचे अस्त्रशस्त्र संपले. म्हणून तिथे एरका नावाचं गवत उगलेलं होतं, जे मुस्सळ होतं ना, त्या मुस्सळाचं चूर्ण बनवून समुद्रात टाकलं होतं. तर समुद्र पोटामध्ये काहीच ठेवत नाही. तर त्या मुसळाच्या त्या चूर्णाचं एरका नावाचं गवत बनलं. त्याला आपण लव्हाळ म्हणतो. त्या लव्हाळाच्या त्या असणाऱ्या
बाणांना घेऊन आपापसामध्ये 56 कोटी यादव लढले आणि 56 कोटी यादवांचा भगवंताच्या डोळ्यासमोर काय झाला, नाश झाला. डोळ्यासमोरच ते प्रगट झाले. डोळ्यासमोरच 56 कोटी यादवांचा नाश होताना भगवंताने पाहिला. स्थिर झाले देव आणि एका पिंपळाच्या झाडाखाली एका शिळेवरती येऊन बसले आणि डावा पाय उजव्या पायावर ठेवला आणि सुंदर भगवंताचा तो तळवा टाच गुलाबी गुलाबी दिसू लागले. भगवंताला सुद्धा शापातून सुटता आलं नाही. त्या मुसळाला जी लोखंडाची कडी होती ना, ती सुद्धा समुद्रात फेकली. ती कडी एका मास्याने गिळली. तो मासा एका मच्छवाऱ्याने गिळला आणि त्या मच्छवाऱ्याने तो मासा त्या ठिकाणी फाडला तर त्याच्या पोटामध्ये कडी निघली. ती कडी एका लोहाराला विकली. त्या लोहाराने एक बाणाचा टोक बनवला, बाण बनवला, टोक बनवला त्या कडीचा आणि तोच बाण एका व्याधाने विकत घेतला आणि तोच व्याध तोच बाण घेऊन प्रभास क्षेत्रावरती शिकारीला आला. देव सुद्धा सुटले नाही आणि झाडाच्या आडोंगीहून तो शिकार शोधू लागला तर माझ्या भगवंताचा तळवा गुलाबी गुलाबी दिसला तिथाच. तर त्याला वाटलं हरणाचं मुख आहे. बाण धनुष्य घेतला, तोच बाण घेतला व्याधाने आणि तोच बाण जोडला आणि सरदिशी तो बाण सोडला. जसा तो बाण सोडला तसा माझ्या भगवंताच्या पायाला जाऊन लागला. भगवंताने चतुर्भुज रूप धारण केलं आणि सशरीर भगवंत अंतरिक्षामध्ये गेले आणि सगळ्या देवतांनी देवांचं काय केलं, स्वागत केलं. बोलिये द्वारकाधीश भगवान आणि भगवंताची ज्योती कुठे गेली, भगवंत कुठे अंतर्धान झाले कोणालाच कळलं नाही. वैकुंठाला गेले का गोलोक धामाला गेले. तर मी अगदीही सांगितले भगवंताची एक ज्योती भागवतामध्ये एक विलीन झाली, गोलोक धामाला गेले आणि भगवंत एका स्वरूपाने पुंडलिकासाठी विटेवर येऊन उभा राहिले. अशा प्रकारे यदुवंशाची कथा सांगितली आणि नंतर मग त्या ठिकाणी शुकाचार्यांनी राजाला अनेक 4 प्रकारच्या प्रलयाचं कथा सांगितली. नंतर अंतिम उपदेश केला, राजा सांग आता तू मरणार का. राजा म्हटला, हे गुरुदेव, मरणारा राजा कधीच आता मुक्त झाला, मला ब्रह्मस्वरूपाची अवस्था प्राप्त झाली. दीक्षितने शुकाचार्यांची पूजा केली आणि शुकाचार्य तिथून अंतर्धान झाले. बोलिये शुकदेवजी महाराज की जय. आणि राजा मा गंगा मैयाच्या किनारी त्या शुक्ताल भूमीमध्येच पद्मासनावर बसला. तिकडून तक्षक नाग निघाला. 7वा दिवस होता ना. तक्षक नाग निघाला परीक्षितला डसण्याकरता. मध्येच कश्यप नावाचे ब्राह्मण होते. त्याला कळालं तक्षक डसणार तर त्याच्याकडे वन औषधी अशी होती की त्या औषधीने त्या तक्षकाचं डसलेलं विष सुद्धा तो उतरवू शकत होता. ते तक्षकाने जाणलं, त्याला मध्येच अडवलं, त्याला धन वगैरे दिलं. त्या कश्यपाला, त्या कश्यप ब्राह्मणाला परत पाठवलं. तो तक्षक गेला आणि पद्मासनामध्ये बसलेल्या राजाला दंश केला आणि तिथेच राजाला काय मिळाली, मुक्ती मिळाली. राजाचं शरीर जळून भस्म झालं. बोलिये परीक्षिती महाराज की जय. श्रीमद भागवत महापुराण की जय. आणि अशा प्रकारे परीक्षितीला मोक्ष मिळाला आणि पावन असणाऱ्या नैमिषारण्य क्षेत्रामध्ये मग शुतजी महाराजांनी 88,000 ऋषी मुनींना राजा गेल्याच्या नंतर मोठा मुलगा राजाचा जन्मेंजय, ती देवी भागवतामध्ये कथा येते की जन्मेंजय राजाने सर्पयज्ञ केला होता. मग तिथे व्यास आले, त्याला थांबवलं. तिथे देवी भागवताचा उपदेश जन्मेंजयाला केला. मग नंतर सुतजी महाराजांनी मार्कंडेय ऋषीला प्रलयाचं दर्शन कसं घडवलं हेही सांगितलं. अनेक कथा सांगितल्या आणि इथेच 12 स्कंद काय केला, समाप्त केला. आणि शेवटचा उपदेश सुतजी महाराजांनी नैमिषारण्यामध्ये शौनकादिकांना केला की क्षेत्राणां चैव सर्वेषां यथा काशी अनुत्तमा तथा पुराण व्रातानां श्रीमद्भागवतं द्विजः. सर्व क्षेत्रामध्ये काशी हे क्षेत्र श्रेष्ठ आहे, त्याप्रमाणे सर्व पुराणामध्ये श्रीमद भागवत महापुराण हे श्रेष्ठ आहे. म्हणून भगवंताला प्रार्थना करा की भवे भवे यथा भक्ती आदयो स्तव जायते तथा पुरुष्व देवेशो नातस्त्वं नो यता प्रभो. भगवंताला आपण प्रार्थना करावी. सदा सेव्या भागवती कथा. भगवंताला आपण प्रार्थना करावी की सदा सर्व काळ आम्हाला
मला भागवत कथा श्रवणाचा काय द्या, आशीर्वाद द्या. आणि इथेच 12 स्कंद समाप्त केला आणि शेवटचा श्लोक सगळ्यांच्या मुखातून वधवून घेतला. आपणही इथेच भागवताला पूर्ण विराम देणार आहोत. तर सगळ्यांनी माझ्या पाठीमागे, कारण 7 दिवस ऐकलेलं फळ आजच मिळतं, तर सर्वांनी माझ्या पाठीमागे 3दा या श्लोकाचं काय करायचं, उच्चारण करायचं. नाम संकीर्तनम यस्य, नाम संकीर्तनं यस्य सर्व पाप प्रणाशनम, सर्व पाप प्रणाशनं, प्रणामो दुःख शमनस, प्रणामो दुःख श्रवणं, तं नमामि हरिं परं, तं नमामि हरिं परं. नाम संकीर्तनम यस्य, नाम संकीर्तनं यस्य पाप प्रणाशनम, सर्व पाप प्रणाशनं, प्रणामो दुःख शमनस, प्रणामो दुःख श्रवणं, तं नमामि हरिं परं, तं नमामि हरिं परं. नाम संकीर्तनम यस्य, नाम संकीर्तनं यस्य पाप प्रणाशनम, सर्व पाप प्रणाशनं, प्रणामो दुःख शमनस, प्रणामो दुःख श्रवणं, तं नमामि हरिं परं. तं नमामि हरिं परं. भागवत महापुराण की जय, वत्सल भगवान की जय, धरणी सरकार की जय, सुखदेवजी महाराज की जय, व्यास भगवान की जय, परीक्षिती महाराज की जय, सुतजी महाराज की जय, 82,000 ऋषी की मुनी जय, नैमिषारण्य धाम की जय. आणि अशा प्रकारे श्री सुतजी महाराजांनी इथेच या कथेला पूर्ण विराम दिला. आणि आपणही या कथेला इथेच आता पूर्ण विराम देत आहोत. तर गेल्या 7 दिवसापासून आपल्या या ओढोनवाडी या नगरीमध्ये या ठिकाणी आपण ही सर्वांना पावन करणारी कथा आणि सर्वांना गोलोकधामाची प्राप्ती करून देणारी कथा या ठिकाणी आपण मोठ्या श्रद्धेने आणि मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी श्रवण केली. तर वैकुंठवासी संपतराव देवराव तनपुरे, वैकुंठवासी सुभद्राबाई संपतराव तनपुरे यांच्या कृपा आशीर्वादाने आणि स्वामी श्री रामेश्वरानंदजी महाराज सरस्वती यांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी शरदराव सुभद्राबाई संपतराव तनपुरे, समस्त तनपुरे परिवार, मग त्यामध्ये भरत काका असतील, दोन्ही काकी असतील, तिन्ही आत्या असतील आणि समस्त संपूर्ण तनपुरे परिवार या वतीने या ठिकाणी या कथेचं आयोजन केलं काकांनी. आणि सहज, अगदी सहज त्यांच्या मनात काय आलं माहीत नाही, सहज मनात आलं आणि घरी जाऊन सगळ्यांना सांगितलं की कथा करायची. काकींचा फोन आला मला, ताई कथा करताल का? मी म्हटलं आता तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी कथेच्या व्यासपीठावर बसलेली, मनात आलं आणि आपल्याच माणसांना आपण नकार देणं हे बरोबर नाही. सांगितले काम करावे सेवके. सर्व गाव म्हणजे सर्व तुम्ही माझे माता पिता आहात आणि तुमची आज्ञा म्हणजे तुमच्या सगळ्यांची मी सेवक. आणि स्वामीची आज्ञा ही सेवकाच्या काय असते, शिरसाबंदी असते. म्हणून सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी मला आज्ञा केली आणि तुम्हा सगळ्यांची सेवा या ठिकाणी गेल्या 7 दिवस मी केली. या ठिकाणी अनेक पाहुणे आले, समस्त ग्रामस्थ, गावातील सगळ्या लेकी आल्या, पाहुणी मंडळी आले, गावातले सगळे महिला मंडळ, पुरुष वर्ग. अगदी तुम्ही खूप उदार अंतःकरणाने रोज या ठिकाणी पाऊस पाणी असतानाही सगळ्यांनी या ठिकाणी येऊन कथा श्रवण केली. प्रथमतः तुम्हा सगळ्यांची मी धन्यवाद आभार व्यक्त करते. आणि या ठिकाणी गेल्या 7 दिवस मला सिंत वाजवून गायन करून ज्यांनी मला गोड अशा प्रकारे साथ दिली ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सिंतवादक रघुनंदनजी महाराज थोरात, त्यांच्याकरता एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. आणि बासरीवरती ज्यांनी मला सुंदर अशा प्रकारे साथ दिली, कारण मी एकटी कथा करू शकत नाही. एकटी कथा केली तर तुम्ही कोणीच बसणार नाही, म्हणून अर्ध श्रेय कथेचं या सगळ्यांना जातं. कथाकार म्हणून कथाकारालाच एकट्याला हे श्रेय नसतं, कारण त्यांची साथ असली तर कीर्तनाचा रंग भरतो, सगळ्यांना आनंद येतो. म्हणून सगळेच हे मंडळी आहेत. तर बासरीवरती ज्यांची मला साथ मिळाले ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बासरी वादक राजू दादा अमरावतीकर एकदा त्यांच्याकडच्या सर्वांनी वाजवा. आणि त्यावरती
यांचे मला सुंदर अशा प्रकारे प्याड वाजून गायन करून साथ मिळाले ते महाराष्ट्रातील प्याड वादक आदरणीय कन्हैयाजी दादा लाटे त्यांच्याकरता एकदा सर्वांनी सुंदर टाळ्या वाजवा। आणि तबल्यावरती ज्यांची मला गोड अशा प्रकारे साथ दिली ज्यांनी ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध तबला वादक सुनीलजी दादा ढेंगळे त्यांच्याकरता एकदा सर्वांनी सुंदर अशा प्रकारे टाळी वाजवा। आणि आपली कथा ही वारकरी विचारधारा चॅनल वरती आपल्याला कधीही पाहायला छोटे छोटे व्हिडिओ आपल्याला सगळ्यांनाच कायम स्वरूपी पाहायला भेटेल काकांच्या घरची कथा। तर ते असणारे मितेशजी दादा त्यांच्याकरता एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा। आणि माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत करणारे सोपान दादा टेंट व्यवस्था ज्यांची आहे ते असणारे पातेकर दादा एकदा त्यांच्याकरता सर्वांनी टाळ्या वाजवा। आणि आज दुधात साखर सगळ्या गावावरती ज्यांचा आशीर्वाद आहे सगळ्यांवरती ज्यांची कृपा करुणा आणि आशीर्वाद भरभरून आहे अशा आपल्या जालना जिल्ह्याचे वैभव असणारे आपल्या गावाचे वैभव असणारे सर्वांचे आदरणीय असणारे सर्वांचे गुरु असणारे आज तेही आपल्याला आशीर्वाद देण्याकरता आलेले आहे। तर असे असणारे बर्डीचे आता त्यांचं नाव घ्यायचं माझा अधिकार नाही म्हणून बाबांकरता सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा। तर आज आवर्जून बाबा या ठिकाणी आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे सुद्धा धन्यवाद आभार। त्यांचेही आशीर्वाद आपल्यावरती कायम असावे हीच त्यांनाही प्रार्थना। आणि माझ्या राधाराणी चरणी द्वारकाधीशांच्या चरणी भगवान श्रीमद भागवताच्या चरणी प्रार्थना करेल की काकांच्या सर्व कुटुंबियांना तशी त्यांना सगळ्यांनाच आवड आहे। काकांनी एक कथा द्वारकेलाही केली आणि सुंदर अशा प्रकारे त्या ठिकाणी कथेचं सुंदर आयोजन केलं सगळ्यांना नेलं आणि तिथेही भगवंताचं गुणगान केलं। आणि एक आई वडिलांची वास्तू एक कायम स्वरूपी आपलं या ठिकाणी येणं जाणं राहील सगळी काही व्यवस्था तिथे जालन्याला आहे पण कायम स्वरूपी या भूमीचं कर्ज आपल्यावर जिथे आपण जन्माला येतो ती भूमीचं कर्ज आपल्यावर असतं आणि भूमीविषयी आपण कृतज्ञता कधीही व्यक्त आपल्या मनामध्ये असावी। आणि ती कृतज्ञता आई वडिलांचा आशीर्वाद आणि आई वडिलांची जुनी वास्तू सतत कायम अशीच असावी। त्या वास्तूला एवढं वैभव आणलं असं वाटतं का जुनं घरी इथं असेल काय वैभव आलं या जागेला आणि एवढी प्रसन्नता या जागेला प्राप्त झाली हा त्यांच्या आई वडिलांचा आशीर्वाद आई वडिलांचा आशीर्वाद सद्गुरूंचा आशीर्वाद आणि श्यामसुंदराची कृपा सदैव काकांच्या कुटुंबावर भरभरून त्या ठिकाणी वर्षाव त्या कृपेचा अखंड राहो। आणि राधाराणीच्या चरणी एकच प्रार्थना करेल की भगवंत तुम्हाला हे कार्य करण्यासाठी पुन्हा अनेक प्रकारची त्या ठिकाणी बुद्धी देवो तुमच्या हातून अशीच मोठमोठे कार्य तुमच्या हातून घडत राहावो आणि हे कार्य करण्याकरता माझा भगवान श्यामसुंदर आणि राधाराणी तुम्हा सर्वांना उदंड अशा प्रकारचं आयुष्य देवो हीच मी राधाराणीच्या चरणी प्रार्थना करते। आणि आपण सुद्धा या ठिकाणी राधाराणीच्या चरणी सर्वांनी हीच प्रार्थना करा। सगळ्या बहिणी आपण आलोत ना तर आपल्या भावाला उदंड अशा प्रकारचं आयुष्य लाभो आणि अशीच भाऊबीज आपल्याला त्यांच्याकडून भेटत राहो हीच आपण राधाराणीच्या चरणी प्रार्थना करावी। आणि 7 दिवस माझ्या मुखातून काही जर एखादा तुम्हाला टाळे वाजवा उठून उभा राहा एखादा जर लहान तोंडी मोठा घास माझ्या वाणीतून गेला असेल कारण तुमच्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने मी अख्ख्या महाराष्ट्रभर सगळीकडे कथा करत मी जात असते। कथेचं आमंत्रण जिथं असेल पण तिथे मी कधीच चालना नाव टाकत नाही कारण मी अगोदर सांगते माझं गाव खेडं जरी असलं तरी खेड्यातूनच त्यांच्याच आशीर्वादातून मी व्यासपीठावर बसते म्हणून तुमच्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने हे ज्ञान मला प्राप्त झालेलं आहे। तर गेल्या 7 दिवसात माझ्या वाणीतून एखादा शब्द तुमच्याकडे मोठा गेला असेल ना तरी बालक बोबडा बोले वाकुडा विचुका पाऊले ते चोज करून माऊली विजय जीवी आणि एक जरी शब्द बरोबर आला असेल तर तो आपल्या जीवनामध्ये घेण्याचा प्रयत्न करा। म्हणून एक 10 मिनिटं मी तुमचे शिल्लक घेतले त्याबद्दल मी क्षमस्व आहे। आणि आता या ठिकाणी सगळ्यांचे या ठिकाणी स्वागत होईल बाबांचा आशीर्वाद मिळेल आणि आरती होईल। तर आधी मला वाटतं पूजा होऊ द्या असं तुम्ही कसं आहे तुमचं नियोजन ते बघा। आरती करायची का बरं त्यांचे आज्ञा आहे आरती करायची।